कृषी आहे या ठिकाणी आपण उपस्थित राहत आहोत आणि तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे सर, मोहीम अधिकारी सचिन कपाळे सर, कृषी अधिकारी पुंडलिक माने सर, कृषी अधिकारी गजानन हुंडेकर सर, कृषी अधिकारी देशमुख मॅडम, मंडळ कृषी अधिकारी सतीश सावंत सर, कृषी अधिकारी सतीश लकडे सर, त्याचबरोबर राशी सीड्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी शिरसाट सर, त्याचबरोबर पतंगे सर, त्याचबरोबर धनुका ॲग्रोटेक कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो गावातील या संजय जनकवाडे यांच्या क्षेत्रामध्ये त्वरित यावं जेणेकरून कार्यक्रमात आपली शोभा येईल आणि या ठिकाणी आपला रिसर्च कार्यक्रम होईल अशी विनंती करतो। सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। आज मौजे नांदुसा तालुका नांदेड येथे आपण जिल्हास्तरीय गुलाबी बोंडअळी नियंत्रण कार्यशाळा तसेच कीटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत कार्यशाळा ठेवलेली आहे। त्या अनुषंगाने आज उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाधीक्षक माननीय जिल्हा भाऊसाहेब बराटे सर, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री डॉक्टर देविकांत सर, कापूस संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर पांडागळे सर, तसेच डॉक्टर भेदे सर, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी श्री कळसाहेब साहेब, तसेच तालुका कृषी अधिकारी, सर्व कृषी अधिकारी वर्ग आणि सर्व शेतकरी बांधव यांना नमस्कार करतो। आजच्या या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हा आहे की सध्या जर बघितलं गेलं तर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास दोन मुख्य पिकं आहेत खरीप हंगामामध्ये, कापूस आणि सोयाबीन। आणि कापसाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मागील 2-3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे आणि गुलाबी बोंडअळीमुळे जवळपास 30 ते 40% आणि जर जास्त प्रादुर्भाव झाला तर जवळपास 60% उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं हा मुख्य पेस्ट जो आहे त्यासाठी आपण नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे कीटकनाशके फवारणी करतो आणि कीटकनाशके फवारणी करतानाच त्यासोबतच आपण नियंत्रण म्हणून गुलाबी बोंडअळी नियंत्रण म्हणून आपण IPM म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जे म्हणतो, एकात्मिक कीड व्यवस्थापन, याचासुद्धा अवलंब करायला पाहिजे। त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर कामगंध सापळे आहेत, तसेच येलो स्टिकी ट्रॅप म्हणतो ते पण आहेत। अशा पद्धतीने विविध प्रकारे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाद्वारे सुद्धा गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण करू शकतो, ते आपल्याला आपले शास्त्रज्ञ सांगणारच आहेत। आणि आपण जेव्हा कीटकनाशके फवारणी करतो त्यावेळेस प्रमुख 3 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे। याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की आपण कीटकनाशकं कोणती खरेदी करायला पाहिजे, म्हणजे कोणतं कीटकनाशक आपण फवारणी करता निवडायला पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे। आपण जर बघायला गेलं तर सध्या इथं 4 कीटकनाशकाच्या बॉटल्या आहेत किंवा डबे आहेत। प्रत्येक तुम्ही पाहिलं असेल तर प्रत्येक कीटकनाशकाच्या डब्यावर एक पतंग आकाराचं चिन्ह असतं, त्याच्यावर वेगवेगळे कलर असतात, हिरवा कलर असतो, पिवळा कलर असतो, लाल कलर असतो, तसेच निळा कलर असतो। याचं एक सूचक आहे। सूचक म्हणजे काय आहे की हिरवा कलर जो आहे तो कमी विषारी आहे, त्यानंतर पिवळा कलर जो आहे तो मध्यम विषारी आहे, त्यानंतर जो निळा कलर आहे तो अति विषारी आहे आणि जो लाल कलर आहे तो सर्वात जास्त विषारी। या पद्धतीचे असे 4 वर्ग आहेत। तर मी शेतकरी बांधवांना सर्वांना आवाहन करतो की आपण जेव्हा कृषी सेवा केंद्रावर कीटकनाशके खरेदी करायला जातो त्यावेळेस हिरवा डब्बा, हिरवा जो चिन्ह असतो हिरवा किंवा पिवळा, याप्रमाणेच आपण जास्तीत जास्त कीटकनाशके खरेदी करायला पाहिजे, जेणेकरून त्याचं जे वीजबाधा होण्याचं प्रमाण आहे ते कमी याच्यामध्ये आपल्याला आढळून येते। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की बरेच शेतकरी कीटकनाशक खरेदी करून आणतात, फवारणी करता वेळेस आपण जे द्रावण तयार करतो ते द्रावण आपल्याला बरोबर करता येत नाही किंवा द्रावण चुकीच्या प्रमाणात झाल्यामुळं त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते। त्याचंसुद्धा आपल्याला मार्गदर्शन शास्त्रज्ञ मंडळी करणार आहेत। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असतो की आपण द्रावण केल्यानंतर तो आपण पंपामध्ये भरल्यानंतर जेव्हा फवारणी करतो त्यावेळेस बरेच शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून त्याच्यातून आपल्याला विषबाधा होणार नाही आणि शेतकरी सुरक्षा ही प्राधान्य राखली जाईल। या पद्धतीचा तिसरा मुद्दा आहे। या तिन्ही मुद्द्याबाबत शास्त्रज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर या आपल्या आजच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा। हा कार्यक्रम आपला ऑनलाईन आहे, एवढं प्रस्तावित करतो आणि थांबतो।
कीटकनाशक विषबाधा गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कसं करायचं याबद्दल सर्वांना नमस्कार. आपल्याला माहीतच आहे कपाशीवर आपल्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मागच्या आपण 8-10 वर्षापासून पाहत आहोत. सगळ्यात जास्त प्रादुर्भाव 2017-18मध्ये झाला होता आणि त्यानंतर शेतकरी म्हणजे कृषी विभाग, कृषी विद्यापीठ आणि ह्या विविध कंपन्या यांच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात जागृती केल्यामुळं मागच्या 3-4 वर्षामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी होताना दिसून आलेला आहे. आणि आपल्या पहिल्या 2 किंवा 3 वेचण्या चांगल्या कापसाच्या येत होत्या, जे की अगोदर पहिल्या वेचणीपासून आपल्याला किडलेला कापूस भेटत होता. परंतु मागच्या 3-4 वर्षामध्ये आपण चांगल्या प्रकारे या गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण करत आहोत आणि आपल्याला हे असंच पुढे ठेवायचं आहे. कारण की ही कीड जर काही दुर्लक्ष केलं तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला वाढू शकतो. त्यामुळे आपल्याला या किडीच्या व्यवस्थापनासाठी आता सुरुवातीपासूनच जागरूक राहायला पाहिजे. आता हे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हे सुरुवातीला आपल्याला पीक जेव्हा फुलोऱ्याच्या अवस्थेत येतं त्यावेळेस आपल्याला सुरुवात होतो आणि त्यावेळेस ओळखण्याचं चिन्ह म्हणजे एक आपण जे फुलं अर्धवट उमललेले असतात किंवा उमलत नाहीत, ज्याला आपण डोमकळ्या म्हणतो, हे आपण सहजरित्या डोळ्यानं बघू शकतो. आणि एकदा बोंड लागल्यानंतर ही अळी बोंडामध्ये शिरते आणि त्यानंतर आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही किंवा दिसून येत नाही. म्हणून आतापासूनच आपण वेळेवर म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे. आता यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आता इथून सगळ्यात पहिली बाब म्हणजे आपण 2 ते 3 दिवसाला शेतामध्ये फेरफटका मारणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पिकाचं नियमित सर्वेक्षण करणं गरजेचं आहे आणि आपल्याला शेतामध्ये जे काही फुलं लागलेले आहेत त्यांचं निरीक्षण करायचं. आणि त्यामध्ये जर आपल्याला काही जे फूल उमललेलं दिसत नाही किंवा बंद फूल आहे, ज्याला आपण डोमकळी म्हणतो, ते जर दिसली तर ते तोडून त्याच्यामध्ये जे अळी आहे त्याच्यासहित नष्ट करायचं आहे. नष्ट करायचं आहे म्हणजे काय करायचं, एकतर पुरून टाकायचं किंवा कीटकनाशक मिश्रित पाण्यामध्ये ते बुडवून त्या अळ्या मारायचं. म्हणजे ते असंच टाकून द्यायचं नाही. आपल्याला पहिली गोष्ट हे करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे कामगंध सापळे. या किडीसाठी जे कामगंध सापळे आहेत ते आपण लावायचं आहे आणि सर्वेक्षणासाठी 2 कामगंध सापळे आपल्याला लावायचं आहे. आणि जर आपण 8 ते 10 जर लावलं एकरी तर आपण ह्याच्यामध्ये सामूहिकरित्या पतंग आकर्षित करून याच्यामध्ये मारू शकतो. आपण आपल्याला उपलब्धतेनुसार कमीत कमी 2 आणि जास्त 8 ते 10 कामगंध सापळे आपण शेतामध्ये लावू शकतो. आणि लावताना देखील आपण काय करायचं, हे पिकाच्या उंचीपेक्षा 1 फूट उंच लावायचं. आणि याच्यामध्ये जे पतंग अडकतात आपल्याला 2-3 दिवसाला याच्यामध्ये जे पतंग अडकतील ते काढून मारायचं किंवा ह्याच्यामध्ये जे पडलेले पतंग असतात ते मरून जातात आपोआप. जर जे पतंग मेले नाहीत ते काढून ते मारायचं आहे आपल्याला. हे दुसरी गोष्ट आहे. म्हणजे एक आहे नियमित सर्वेक्षण, दुसरं कामगंध सापळे लावणं. आणि मग पुढची जी आहे ते आपल्याला म्हणजे जे फवारणी करायचं आहे या किडीसाठी एक सगळ्यात प्रथम म्हणजे जैविकमध्ये जे आहे निंबोळी अर्क, जे घरच्या घरी आपल्या इथं जर निंबोळ्या उपलब्ध असतील तर 5% निंबोळी अर्काची फवारणी आपण करायची. त्यानंतर जे आहे ते जिथं ट्रायकोकार्ड उपलब्ध आहेत हे ट्रायकोकार्ड वापरायचं आहे. आणि ट्रायकोकार्ड हे जे आहे ते ह्या गुलाबी बोंडअळीची जी अंडी आहेत त्या अंड्यांना परोपजीवी करते, म्हणजे त्यांना अंडी अवस्थेतच नष्ट करते. आणि त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून जे आहे ते रासायनिक कीटकनाशकाचा वापर करायचा. आता रासायनिक कीटकनाशकाचा वापर देखील कुठलेही रासायनिक कीटकनाशक करायचे नाही आणि म्हणजे आवाढव्य खर्चसुद्धा करायचा नाही. एका वेळेस एकच कीटकनाशकाची फवारणी करायची. त्यामध्ये आहे एक प्रोफेनोफास म्हणून कीटकनाशक आहे, 50% घटक असलेलं आहे. ते कीटकनाशक 30 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून वापर करायचा. किंवा इमामेक्टिन बेन्झोएट म्हणून आहे 5%, हे कीटकनाशक 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायचं. किंवा क्विनॉल्फास 25% आहे, हे जे आहे ते 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये. हे 3च कीटकनाशक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लक्षात ठेवा. यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी
आपण करायची. आणि त्यानंतर मग जे आहे ते नंतरची जे फवारणी आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये, ते आपल्याला लॅम्बडा सायलोथ्रिन 5% हे कीटकनाशक आहे 6 मिली 10 लिटरला, किंवा सायपरमेथ्रिन 25% 4 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायचं. किंवा एखाद्या वेळेस आपल्याला शेतामध्ये जर रस शोषण करणारी कीड देखील असेल किंवा आणि बोंडाळी अशा दोन्ही प्रकारचे जर म्हणजे किडी असतील तर त्यावेळेस आपण थायामिथॉक्झान अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन हे जे कीटकनाशक आहे 2.5 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायचं. किंवा प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन हे मिश्र कीटकनाशक आहे, याची फवारणी करायचं. हे जे 20 मिली 10 लिटरमध्ये फवारणी करायचं. याप्रमाणे आपण जर या गुलाबी बोंडाळीचं एकात्मिकरित्या व्यवस्थापन केलं तर निश्चितच पहिले म्हणजे डिसेंबरपर्यंतचा जो काही कापूस असेल आपल्याला निश्चितच चांगल्या प्रतीचा न किडलेला कापूस भेटेल. आणि नंतर जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, जानेवारीच्या पुढे आपल्या शेतामध्ये कपाशीचं पीक ठेवायचं नाही, म्हणजे फरदड घ्यायचं नाही. हे जर केलं तर आपण पुढे देखील पुढच्या वर्षी किंवा त्यानंतर देखील या गुलाबी बोंडाळीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. धन्यवाद सर. त्यानंतर श्री पांडवे सरांना मी विनंती करतो की कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी, बीजबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना व सोयाबीन. आता डॉक्टर भेदे साहेबांनी आपल्याला कपाशीमध्ये गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, किंवा व्यवस्थापन म्हणजे फक्त कीटकनाशक एकमेव वापरणे हा एकमेव पर्याय नाही, तो शेवटचा पर्याय आहे. त्याच्या अगोदरचे दुसरे 3 पर्याय आपल्याला सांगितले. परंतु काय होत असतं की अजाणतेपणा किंवा पटकन रिझल्ट मिळावा ह्या अपेक्षेनं आपण कीटकनाशकाकडे वळतो. परंतु गुलाबी बोंडाळीचं जेव्हा व्यवस्थापन करायचं आहे तर कुठल्याही फक्त कीटकनाशकावर अवलंबून राहता येणार नाही. सगळं केलं तरच आपल्याला पण त्याचं नीट मॅनेजमेंट करू शकतो. अन्यथा पुन्हा फवारण्या करण्याने खर्च वाढणार आणि त्याचा परिणाम असा होणार की कीटकनाशक आपण पुन्हा वापरणार आणि कीटकनाशक जास्तीचं वापरल्यामुळं किंवा वापरताना काही जाणतेपणी अजाणतेपणी काही चुका होतील आणि त्याच्यामुळं दुर्दैवानं काही अघटित अनपेक्षित घटना घडू शकतात. आपल्याला कल्पना आहे मागच्या 2-3 वर्षाखाली आपल्या शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशा काही दुर्दैवी घटना झाल्या. त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर जो होतो तसं काही नंतर आपल्याकडे होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी कीटकनाशक वापरताना काय काळजी घ्यायची ही बाब अतिशय महत्त्वाची येते. त्याच्यामध्ये कीटकनाशक खरेदी करताना काय करायचं आहे, कीटकनाशक फवारणीसाठीचे उपकरणं किंवा जे काय आपण पंप वापरतो त्याची काय काळजी असावी. तिसरी बाब आहे ते फवारताना काय करायचं आहे, फवारणी झाल्यानंतर काय करायचं आहे. 4 घटक आपण चर्चा करणार आहोत. खरेदी करताना काय करायचं आहे, एक बाब एडीओ साहेबांनी आपल्याला सांगितली की विविध त्रिकोण त्या कीटकनाशकाच्या डब्यावरती असतात. शक्यतोवर हे अशा प्रकारचे त्रिकोण आपल्याला त्या डब्यावरती मिळतात. तर शक्यतोवर आपल्याला हिरवा त्रिकोण असणारे आपल्याला कीटकनाशक घ्यायचे. कीटकनाशकाच्या त्या विषारीपणामध्ये सगळ्यात कमी विषारी म्हणजे हिरवा. मी कमी म्हणतो आहे, विषारी आहे परंतु कमी. आणि सगळ्यात जास्त विषारी हा लाल. म्हणून आपल्याला लालकडे जायचं नाही, याची खरेदी आपल्याला करायची नाही, याचा वापर करायचा नाही, घरी आणून आपल्याला हे आपल्या घरी ठेवायचं नाही आहे. ओके. मग कीटकनाशक कोणतंही आहे, कुठलंही रसायन हे कीटकनाशक आहे, ते वापरताना काळजी घेताना सगळ्यात एक पहिली गोष्ट आपल्याला कुठल्या पिकासाठी हे कीटकनाशक घ्यायला सांगितलं आहे, तो कीटकनाशक त्या पिकाला शिफारस केलेलं आहे काय, त्या पिकासाठी चालते काय हे बघणं. कारण बऱ्याच वेळेला असं व्हायलं आहे की न चालणारं कीटकनाशक आपण घेतो आहे आणि काहीतरी कॉम्बिनेशन करतो आहे आणि दुर्दैवानं पिकावरती त्याचा विपरीत परिणाम व्हायला आहे आणि त्यापासून नुकसान व्हायला आहे. त्याच्यामुळे ते कीटकनाशक आपल्या पिकासाठी चालतं आहे काय हे निश्चित करणे खरेदी करताना, आणि त्याच्यानंतरच त्याची खरेदी करायची. आणल्याच्या नंतर शक्यतोवर घरामध्ये याची साठवणूक करायची नाही, मुलांपासून दूर करायची. पर्यायच नसेल तर मुलांपासून दूर केली गेली पाहिजे. आणि याच्यानंतर आपण शेतात वापरताना पुन्हा एकदा खात्री करणे, कीटकनाशक वापरताना पुन्हा खात्री करायची की आपण ज्या पिकासाठी कीटकनाशकाची खरेदी केली आहे त्याच पिकाला वापरतो आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं झालं आहे की तणनाशकाच्या बाबतीत विशेषतः की तणनाशक आपण खरेदी केलं एका पिकाचं आणि वापरलं दुसऱ्या पिकाला, किंवा अजाणतेपणे आपल्याकडे दोन्ही तणनाशक आहेत, बाटली वापरायच्या ऐवजी त्या पिकाला वापरली आणि सगळं पीक जळून गेलं. त्याच्यामुळे असंही दुर्दैवानं आपलं नुकसान होऊ नये. आता याच्यापुढे फवारणी करताना काय काळजी घ्यायची आहे. एक, आपला पंप
हा तणनाशकाचा आणि कीटकनाशकाचा पंप वेगळा असावा. दुसरं, फवारणी करतानाचा जो पंप आहे त्याला कुठेही लिकेज नसावं, पाणी गळणारं नसावं. मग ते त्या पाईपच्या जॉईंटमधून असेल, नोझलमधून हे पाणी गळणारं नसावं, जेणेकरून आपल्या त्या कीटकनाशकाचा त्या द्रावणाचा संपर्क आपल्या शरीराशी होईल. याच्या पुढे सगळ्यात महत्त्वाची बाब जी येते ती कीटकनाशक फवारणी करताना आपल्याला आपल्या स्वतःची सुरक्षितता ठेवायची आहे. स्वतःची सुरक्षितता म्हणजे काय? पुढे की कीटकनाशक फवारणी करताना सगळ्यात जास्त फवारणी करणाऱ्या व्यक्तीचा संपर्क हा त्या कीटकनाशकाशी येतो आणि आपल्याला लक्षात येत नाही किंवा आपल्याला कल्पना नाही, परंतु हे कीटकनाशकाचं द्रावण जे आहे आपल्या शरीराला आपल्या त्वचेमधून किंवा आपल्या डोळ्यांच्याद्वारे, कानाद्वारे, नाकाद्वारे आपल्या शरीरामध्ये जातं. मग सर्वाधिक द्रावण आपल्या शरीरामध्ये जाण्याचं प्रमाण हे कानातून आणि नाकातून आहे. त्यानंतर डोळ्यामधून जर गेलं तर डोळ्याला इजा होते, परंतु आपल्याला याची कल्पना नाही की आपल्या फक्त त्वचेवरती, आपल्या शरीरावरती जरी पडलं तरी हे द्रावण आपल्या शरीराला अपाय करू शकतं. कसं अपाय कसे होतात? आपण सरासरी पाहतो की अंगावरती खाज येणे, पुरळ येणे, त्वचा लाल होते, किंवा मग याच्यापेक्षा पुढे गेलं तर चक्कर येणे, उलटी होणे आणि जर परिणाम जास्त झाला तर तो व्यक्ती बेशुद्ध होणे इथपर्यंतच्या घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. आणि याच्या पुढे जर आपण लक्ष नाही दिलं तर याच्या पुढेही आणखी पुढची पायरी आहेत. मग त्याच्यासाठी शरीरावरती किंवा शरीराच्या मध्ये जे तुम्हाला 4 पर्याय मार्ग सांगितले मी, डोळे, कान, नाक, तोंड आणि त्वचा, याच्यामधून जायचं नसेल तर काय करायचं आहे? डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्याला गॉगल असणं आवश्यक आहे, जेणेकरून डोळ्यात जाणार नाही. किंवा आपला रेग्युलर चष्मा असेल तरी ठीक, परंतु साईडनं सुद्धा मध्ये द्रावण हवेमधून जाऊ नये म्हणून बंद गॉगल असणं आवश्यक आहे. दुसरं, नाकाच्या सुरक्षितेसाठी समोर मास्क पाहिजे आपल्याला. मास्क नसेल आपण कमीत कमी रुमाल तरी बांधावा, तोंडाला, पूर्ण चेहऱ्याला आणि कानाला गुंडाळून असा रुमाल बांधावा. तिसरं, डोक्याला आपल्याला वाटतं की डोक्यावरती केस आहेत, परंतु केसाच्या खालची जी त्वचा आहे त्याच्यामधून फार लवकर कीटकनाशक शरीरामध्ये ओढलं जात असतं. त्याच्यामुळे डोक्यावरती टोपी असावी किंवा रुमाल दस्ती गुंडाळला जावी. आणि त्याच्यानंतर उघड्या अंगानं कधीही फवारणी करायची नाही. अंगभर कपडे असले पाहिजेत, म्हणजे शर्ट, पॅन्ट किंवा जे कोणते आपण वस्त्र वापरतो त्यापैकी ते अंगभर कपडे असावेत त्याच्यासाठी. आणि शरीरावरती कपड्यावरती जरी ते द्रावण पडलं तर आपले कपडे पूर्णतः शरीराला चिटकून असतात. फवारणी करताना वर ऊन असतं, घाम आलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये ते द्रावण, ते कीटकनाशक जास्त ओढल्या जातं. त्याच्यामुळं अशा प्रकारचं गाऊन प्रकारातला जो काही प्रतिरोधक कपडा आहे त्याचा आपण वापर करायचा आहे. आणि फुल पॅन्ट वापरायची. फवारणी करताना द्रावण हातानं मिसळायचं नाही. खूप वेळेस आपण पाहतो की 2 कीटकनाशक टाकले जातात, मिसळण्यासाठी हात फिरवला जातो. असं वापरायचं नाही. त्यासाठी काठीच वापरा आणि हातामध्ये हातमोजे वापरणं आवश्यक आहे. हे सगळं केलात तर स्वतःची सुरक्षितता होईल. स्वतःची सुरक्षितता असेल तर उद्याचं भवितव्य आहे. आपण उद्याच्या भवितव्यासाठी काम करतोय पण स्वतःची सुरक्षितता विसरतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, हे सगळं करत असताना काम फवारणी सुरू केल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं अन्नपदार्थ खायचे नाहीत. नाहीतर बऱ्याच वेळेला पाहिलं होतं की तंबाखू किंवा कुठली तर पुडी किंवा बीडी, सिगारेट याच्या प्रकारचं सेवन केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून तोंडामध्ये ते कीटकनाशक जातं. त्याच्यामुळं फवारणी झाल्याच्यानंतर जी काळजी घ्यायची आहे, फवारणी झाल्याच्यानंतर आपल्या अंगावरचे जे काही आपण कपडे, वस्त्र परिधान केले ते काढून ठेवा. हातपाय स्वच्छ पाण्यानं धुवा. शक्य झाल्यास अगोदर स्नान करा. आणि याच्या उपर कुठल्याही प्रकारचे जर आपल्याला काही अडचण जाणवली की जळजळ करताय, शरीरामध्ये आर्थिक खाज यायली आहे, फोड आलेत, मळमळ करायला, उलटी व्हायली, चक्कर यायली आहे, तर सगळ्यात अगोदर आपण कीटकनाशक कुठलं फवारलं आहे त्याचा रिकामा डब्बा का असेना तो डब्बा किंवा त्याचं बिल जे काय असेल ते घेऊन अगोदर डॉक्टरला संपर्क करा. कारण डॉक्टरही आपल्यावर योग्य उपचार कधी करू शकेल? त्याला जेव्हा माहीत होईल की कुठलं कीटकनाशक वापरलं आहे, त्यावेळेस ते उपचार होऊ शकेल. तर या गोष्टी झाल्या कीटकनाशकाची योग्य हाताळणी, त्याचा उपयोग कसा करायचा आहे आणि त्याच्यानंतरचे आपल्या काळजी काय घ्यायची आहे. दुसरा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आता आपल्यासमोर आलेला आहे सोयाबीन पिकाच्या बाबतीत. जसं आता भेदे साहेबांनी तुम्हाला कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा रोखायचा याच्याबद्दल सांगितलं, तसं सोयाबीन पिकामध्ये आता मोझॅक नावाचा रोग येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये फार मोठ्या प्रमाणात असा प्रादुर्भाव झाला होता आणि आपलं नुकसान झालं होतं. सोयाबीन पिवळं झालं होतं का? त्याच्यामुळं काय झालं होतं? पिवळं झाल्यामुळं शेंगा भरल्या नाही, शेंगा बारीक राहिल्या, पोचट राहिल्या, दाण्याचा आकार लहान राहिला, वजन भरलं नाही. ओके, त्याच्यामुळं आता ते ह्यावर्षी होऊ नये याच्यासाठी आत्तापासून काळजी घ्यायची. तर त्याच्यामध्ये पानं पिवळे होणे हे काम
हे एका विषाणूजन्य रोग आहे. आता आपल्याला माहिती आहे विषाणूजन्य रोग म्हणजे आपल्याला माहिती आहे का विषाणूजन्य रोग कुठला? हां, अगदी 2-4 वर्षापूर्वी आपण त्याच्या अनुभवातून गेलो कोरोना. हां, बरोबर आहे. मग कोणते औषध तिथं उपयोगात येणं गेलं होतं. तसं विशेषतः माणसामध्ये तरी कोरोनासाठी औषधं नंतर निघाली, परंतु वनस्पतींमध्ये पिकामध्ये कोरोनासाठी औषधं या मोझॅक रोगासाठी औषध नाही आल्याच्या नंतर. एकदा झाड पिवळं झालं त्याला तुम्ही नीट करू शकत नाही. त्याच्यासाठी ते रोग येऊ न देणे हेच त्याच्यासाठीचा उपाय आहे. आणि त्याच्यासाठी हा रोग येतो कोणत्या माध्यमातून? हा विषाणू येतो पांढरी माशीच्या माध्यमातून. जो घोंगाणा आपण जे कापसात म्हणतो तसं सोयाबीनमध्ये पांढरी माशी आली की त्या पांढरी माशीच्या माध्यमातून एखाद्या प्रादुर्भावग्रस्त झाडावर पिवळ्या झाडावरती ती पांढरी माशी येते, त्याच्यामधला रस ओढते आणि त्यासोबत आपला तो विषाणू घेऊन जाते, पुढच्या हिरव्या झाडावर नेऊन पोस्टमॅनचं काम करते. म्हणजे तिथं तो रोग टाकून देते. मग तिथून दुसरी माशी येणार, तिसऱ्या झाडावर टाकणार आणि आज 1 झाड, उद्या 10 झाडं, परवाच्या दिवशी 1000 झाडं आणि त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये सगळं रान. हां, मग त्याच्यासाठी काळजी करणे की पांढरी माशीचा प्रादुर्भाव होऊ नये. त्यासाठी पहिला उपाय पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी 10 वापरायचे. जसं इथं आपण पाहतोय निळ्या रंगाचा एक सापळा आपण इथं पाहिला होता. हां, तर पिवळ्या रंगाचा चिकट सापळे एकरी 10 वापरायचे. दुसरं, हां, सोयाबीनमध्ये पांढरी माशी न येण्यासाठी. हां, त्याच्यानंतर लिंबोळी अर्कयुक्त कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. लिंबोळीयुक्त कीटकनाशक, लिंबोळी अर्क असेल किंवा ॲझाडिरेक्टिन कंटेंट असणारा कोणतंही कीटकनाशक हे अशा प्रकारचे पिवळे चिकट सापळे पिकाच्या, जसं सोयाबीनमध्ये सरांनी सांगितलं की पिकापासून 1 फूट उंचीवर लावायचं आहे. सोयाबीन कापसामध्ये गुलाबी बोंडाळीसाठीचे सापळे जे होते ते हे चिकट सापळे सोयाबीनमध्ये पिकाच्या लेवलला लावायचे आहेत. म्हणजे या लेवलला सापळा असला पाहिजे. म्हणजे पांढरी माशी या लेवलला जेव्हा उडेल त्याच्यावर याच्यावर चिटकून बसेल. तुम्हाला दिसत असेल याच्यावर काही मासे चिटकलेल्या दिसत आहेत. हां हां, तर अशा प्रकारचे चिकट सापळे एक तर तुम्ही बाजारातून खरेदी करा किंवा घरच्या घरी तयार करू शकता. कुठल्याही पिवळ्या रंगाचा घटक वापरू शकता तुम्ही. पुठ्ठा, कोणता डब्याचा कवर, टीन काही वापरा. त्याच्यावर चिकट घटक कुठलाही लावा. ग्रीस असेल, एरंडेल तेल असेल किंवा बाजारातून विकत आणलेलं कोणताही चिकट पदार्थ अशा प्रकारचं लावा, जेणेकरून आपण याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करू शकू. आता याचा शेवटचा भाग आहे की कीटकनाशक कोणतं वापरायचं. ओके, तर कीटकनाशक कोणतं वापरायचं याच्यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक आहे ॲसिटॅमिप्रिड अधिक बीटासायलोथ्रिन बायफेन्थ्रिन. याचं प्रमाण 150 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये आपल्याला हे वापरायचं आहे. तर याची फवारणी आपण पांढरी माशी दिसताच याची फवारणी करायची. लक्षात घ्या, पांढरी माशी दिसली, प्रादुर्भाव दिसला आपल्याला की त्याच वेळेला याची फवारणी आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपण पांढरी माशीचं मुक्त आपण पीक ठेवू आणि जेणेकरून या पिवळ्या मोझॅक किंवा सोयाबीनवरील येलो वेन मोझॅक रोगाचा आपण प्रतिकार करू शकतो. धन्यवाद. विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख सरांना विनंती करतो सध्याची कृषी शेतकऱ्यांची परिस्थिती, शेतीची सध्या परिस्थिती याविषयी मार्गदर्शन करा. सर्वांना नमस्कार. शेतकरी बांधवांना मी सर्वप्रथम जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषदचे बेतीवर साहेब आणि आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब बराटे सर, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी आणि सर्व कृषी अधिकारी बांधवाचं मी अभिनंदन करतो. कारण हा कार्यक्रम थेट बांधावर तुम्ही ठेवलात आणि ज्याची शेतकरी बांधवासाठी अतिशय काळाची गरज झालेली आहे की हे सर्व कृषी विस्ताराचे मार्गदर्शनाचे कार्यक्रम बंद हॉलमध्ये न नसता जर आपण थेट बांधावर घेतले तर निश्चितच एक त्याचा चांगला संदेश महाराष्ट्रभर जातो. त्याबद्दल या सर्व टीमचे आभार मानतो. बराचसा भाग आमच्या भेदे सर आणि पांडागळे सरांनी कव्हर केलेला आहे. पण जनरल आम्ही जे कृषी विस्तारामध्ये 15-16 वर्षापासून आहे, तर आम्ही यावर्षी असं बघायला होतं की गुगल आणि यूट्यूबवरचे मार्गदर्शन बघून स्वतः शेतकरी हे मार्गदर्शक व्हायले आणि त्यामुळं एक संदेश असा चालला की ते सेल्फ मेडिकेटेड जसं म्हणतो आपण की लक्षणं दिसलं तर औषधं कृषी सेवा केंद्रावर घेणं आणि त्याबद्दल त्याची फवारणी करणं, त्याची कम्पॅटिबिलिटी बघायची नाही. म्हणजे एक औषध दुसऱ्यामध्ये मिक्स करता येते काय हे तक्ता बघणं अत्यंत आवश्यक आहे. लेबल क्लेम जसं सरांनी सांगितलं अत्यंत वाचणं आवश्यक आहे. पण हे ट्रेंड फार आला आहे आणि आपली जी निष्ठा, आपला विश्वास कृषी सेवा केंद्रावरती आहे तो सुद्धा बऱ्याच प्रमाणात हानिकारक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण मी असं म्हणतो की त्यासाठी कृषी विद्यापीठ आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत. आम्ही वेळेचं बंधनसुद्धा तुम्हाला नाही. पिकाचं एखादं लक्षण रोगाचं, किडीचं दिसल्यानंतर आपण डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधून त्या पद्धतीनं पिकाचं नियोजन करायचं.
दोन्ही सरांनी जे सांगितलं जे पण मुख्य धोका इथं होतं सर, की आजही फवारणी करताना शेतकरी हे चिन्ह बघत नाहीत. साहेबाला माहीत आहे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेब, आम्ही जेव्हा डायरेक्ट प्रत्यक्ष विजिटला गेलो मासिक चर्चा सत्राच्या वेळेस, त्या शेतकऱ्याला कॉम्बिनेशन काही माहीत नव्हतं, पण ते फवारणी चालू होती त्याची. तज्ज्ञांना असं सांगितलेलं आहे की किडीचा प्रादुर्भाव रोगाचा कमी असल्यानंतर हिरव्या कलरपासून सुरुवात करायची, नंतर निळा घ्यायचा, नंतर आंबर कलर घ्यायचा आणि शेवटी रेड कलर, लाल कलर घ्यायचा. पण आपण काय करतो, सेल्फ मेडिकेटेड असल्यामुळं स्वतःच तज्ज्ञ आपण सुरुवात काय करतो, लालपासून करतो आणि शेवट कुठं करतो, हिरव्याकड. मग त्यासाठी तज्ज्ञाचं मार्गदर्शन, जसं जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन, जीवनाची वाटचाल दाखविण्यासाठी गुरुची आवश्यकता असते, तसं शेतीमध्ये सुद्धा तज्ज्ञाची आवश्यकता आहे. तर त्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाचा, संशोधन संस्थेचा आपण मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. आणि मुख्य धोके फवारणी करताना असे होतात की आपण जेवताना काय करतो, आजही फवारणी केल्यानंतर फवारणी आपण उपाशीपोटी करतो. माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना की आपण न्याहारी नाश्ता जेवण करूनच फवारणीला जावं. ज्या लोकांना शुगर आहे, साखरा रोग ज्याला म्हणतो, BP आहे, त्यांनी फवारणी करू नये. ज्यांना दृष्टीदोष आहे, ज्यांना कमी दिसते, ज्यांना रातआंधळेपणा आहे, दिवस आंधळेपणा आहे, अशक्त लोक आहेत, कुपोषित आहेत, महिला आहेत, सुशिक्षित बेकार लोक आहेत, आता नोकऱ्या नसल्यामुळे मुलंसुद्धा घरी आहेत, आपण फवारणीचं काम करतो त्यांनासुद्धा देतो. पण त्याची पूर्ण फिजिकल शारीरिक स्थिती बघून, कुठलं बॅकग्राऊंड रोगाचं आहे का ते बघून त्याला फवारणी करण्यासाठी द्या. उपाशीपोटी फवारणी करू नका. या टप्प्यानुसार, रंगानुसार आपण फवारणी करायची आहे. किडीची अवस्था कोणती आहे, रोगाची अवस्था कशी आहे. यावेळेस काय झालं, सोयाबीनवर आता क्लोरोसिस बी रोग पडलेला आहे, ग्रीन मोजॅक आणि येल्लो मोजॅकसुद्धा आला आहे. याचा बारकाईनं अभ्यास करण्यासाठी, म्हणजे झालेली कमतरता सूक्ष्मान्नद्रव्याच्यामुळं आहे की रोगामुळं आहे, यासाठी तज्ज्ञाचं मार्गदर्शन आपण घ्यावं. जेवण केल्यानंतर फवारणी जेव्हा आपण करतो, औषधाचे डबे तिथंच आपण टाकतो. आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की औषधाचे डबे खोल खड्डा करून आपण तिथं पुरून टाकावेत. औषधाचे डबे तिथंच टाकता, पाऊस येतो, पावसानं ते डबे उघड्या विहिरीमध्ये वाहत जातात, पाणी कॉन्टॅमिनेटेड विहिरीचं होते, विहिरीचं तेच पाणी आपण पिण्यासाठी घेतो. एक तर जलचर प्राणी पाण्यामधले मरतात, तेच पाणी आपण पितो, ढोरंसुद्धा तेच पळतात आणि तिथून मोठी दुर्घटना सुरू व्हायला सुरुवात होते. अशा छोट्या छोट्या आपण गोष्टीचं पालन करा. 2-3 दिवसामध्ये पावसाचा अंदाज आहे, त्यावेळेस स्वतःचा लायसन्स काढलेलं जे वाहन आहे, वाहनाचा परवाना ते सोबत ठेवा. ओढा नाला मोठा पाऊस असताना पार करू नका. विजा चमकू लागले तर विद्युत उपकरणं बंद करा. अशा छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्यात. पाऊस मोठा आला तर कच्च्या घराखाली थांबू नका, म्हणजे कोणाचं नशीब आपण सांगू शकत नाही, झाड पडून सुद्धा मृत्यू होऊ शकते. तर या छोट्या छोट्या गोष्टीचा अवलंब करून आपण खरीप पिकाचं व्यवस्थापन करा. जैविक निविष्ठा वापरताना फार महत्त्वाची काळजी घेणं आहे. जसं रासायनिक सांगितलं, जैविक निविष्ठासुद्धा ट्रायकोडर्मा, मेटॅरिझम आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्यांचंसुद्धा इन्फेक्शन माणसाला होतं. ते वापरताना आधी रासायनिक निविष्ठा वापरायच्या, 8-10 दिवसानं जैविक निविष्ठा वापरायच्या. प्रत्येक निविष्ठा वापरल्यानंतर साबणीचा चुरा किंवा साबणीनं हात धुवायचं, काळ्या मातीनं हात धुवायचं. हे सगळे निविष्ठा खोल खड्ड्यात नेऊन पुरून टाकाव्यात, त्याची पावती ठेवावी. कम्पॅटिबिलिटी काय आहे, म्हणजे कोणतं औषध कशासाठी जमते. आपण काय करतो, आळस म्हणून फवारणीमध्ये 2-2, 3-3 औषधं एकत्र मिक्स करतो, कॉकटेल, आणि त्याच्यात टॉनिक मिक्स करतो. हे जनरल परंपरा आहे. बुरशीनाशक, कीटनाशक, एक औषध आणि वाढीचं औषध एवढं मिक्स करतो. विद्यापीठानं तसं सांगितलेलं नाही. पुन्हा तंबाखू खाणं, सिगरेट, बिडी या गोष्टी टाळायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं शेतकरी चुकतात, फवारणीसाठी पाणी शुद्ध वापरणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही 1,500-2,000 रुपये लिटरचं औषध घेता आणि डबक्यातलं पाणी घेता. पाण्याचं न्यूट्रल pH जे आहे उदासीन पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे. डबक्यामधल्या पाण्यानं फवारणी कीटनाशकाची, तणनाशकाची करू नका. कीटनाशकासाठी वेगळी फवारणी ठेवा आणि तणनाशकासाठी वेगळी फवारणी ठेवायची. शक्य नसेल ते साबणाचा चुरा देऊन पिचकारी धुवायची, ऊन दाखवायचं. अशा प्रकारे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आणि तज्ज्ञाचं मार्गदर्शन करून आपण या खरीप हंगामामध्ये चांगलं उत्पादन घ्यावं. हंगाम आपल्या सगळ्यासाठी सुख समृद्धी भरभराटीचा जावो असा संदेश या मार्गदर्शन देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर
आपल्या नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधीश कृषी अधिकारी भाऊसाहेब भराटे सरांना विनंती करतोय एक आमच्या शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करावं. सर्वांना जय गुरु. खरं तर उन्हामध्ये अशा पद्धतीने पदाधिकारी एकत्र येणं, शास्त्रज्ञ एकत्र येणं, शेतकरी एकत्र येणं, अधिकारी एकत्र येणं आणि शेतकऱ्यांसाठी चर्चा करणं ही फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक गावामध्येच असेच पदाधिकाऱ्यांनी जायला पाहिजे, अधिकाऱ्यांनी जायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पण यायला पाहिजे. आता सगळेच काही शेतकरी येणार नाही, काही तिकडे बसलेले आहेत ते थोडेसे बांधावरचे धरून चला, काही तर उन्हात थांबलेत आणि साहेब किती वेळ बोलणार आहे माहीत नाही. पण असू द्या, आपल्याला शेतात जाऊन शेती किडीचा अभ्यास केल्याशिवाय आणि योग्य पद्धतीचं कीटकनाशकं वापरल्याशिवाय किंवा कमी खर्चाचे कीटकनाशकं वापरल्याशिवाय किंवा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला शेती करणं शक्य होणार नाही. अभ्यास न करता केलेली शेती ही जी आहे ती शेती थोडीशी आता परवडेल असं भाग नाही आहे. कारण मी बघितलं मागच्या माझ्या जिल्ह्यातील दौऱ्यामध्ये, चला जाऊ गावाकडे याच्यामध्ये, मला कापसाचे शेतकरी असे पण भेटले की ज्यांनी 4-5 हजार रुपयाच्या खर्चामध्येच 2.5 एकराची फवारणी करून त्यांचं पूर्ण पीक आणलेलं आहे. आणि असे पण शेतकरी भेटले की त्यांनी 34,725 रुपये, एवढा आकडा मी याच्यासाठी सांगतो की लोह्यातला आपला शेतकरी एच.डी.ओ साहेबांना माहिती आहे, त्यांनी 34,725 रुपये खर्च एका हेक्टरी केला. 2 हेक्टर क्षेत्र होतं, साधारणतः 70,000 रुपये खर्च झाला आणि तो शेतकरी स्वर्गवासी झाला, आत्महत्या त्यांनी केली. म्हणजे आपल्याकडे 2 गोष्टी आहेत, कापूस तेच आहे, हंगाम तोच आहे, ज्ञान तेच आहे. ज्ञान न स्वीकारल्यामुळं आमचा खर्च किती वाढतो हे बघा. आणि जिल्ह्यात 2 लाख हेक्टरमध्ये जर आम्ही फक्त हेक्टरी, आमच्या विद्यापीठांना आम्ही विचारलं, विद्यापीठाचं असं म्हणणं आहे की 10,000 ते 12,000 रुपये हेक्टरी फक्त खर्चमध्ये 2.5 एकरामध्ये आपला खर्च करून आपण त्याचं पूर्ण पीक हे काढू शकतो. बरोबर आहे. म्हणजे 10-12 हजार कुठं, 30,000 कुठं, 25,000 कुठं आहे, ही फार मोठी तफावत आहे. अज्ञानाचं हे फार मोठं प्रतीक आहे. आणि त्यामुळं आम्ही जर समजा हेक्टरी ह्या जिल्ह्यातील 15,000 रुपये, 10,000 रुपये जर 2.5 एकराची जर वाचू शकलो, 2 लाख हेक्टरचं करू शकलो, तर 15,000 2 लाख हेक्टरचे किती होतात? 300 कोटी रुपये होतात. किती? 300 कोटी रुपये. म्हणजे 300 कोटी नुसते याच्यातून होतात. सोयाबीनचं तसंच आहे. अशा पद्धतीने करोडो रुपये वाचवण्याची क्षमता ह्या ज्ञानामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता खताच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना असेल नसेल की जे काही खतं आपल्याला मिळतात त्या खताच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात सबसिडी कंपन्याला दिली जाते. युरियाचं जर गोष्ट केली तर 266ची गोणी जी आहे तर त्याच्यामध्ये साधारणतः 2300 रुपयाची सबसिडी एका गोणीच्या मागं सरकारला द्यावं लागते. आणि जिल्ह्याचा जर अभ्यास केला, सगळ्या खताचा अभ्यास जर केला तर आपल्या कॅम्पेन ऑफिसर साहेबांनी मला फिगर काढून दिली, 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्त सबसिडी ही खतावर दिली जाते. आणि म्हणून आपल्याला ते माफक दरात, असा एक शब्द वापरतो मी, माफक आहे की नाही ते तुमचा भाग आहे, पण माफक दरामध्ये आपल्याला खतं मिळतात ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आता आम्हाला खतं महाग झालेले आहे, होणारच आहेत. औषधं आम्हाला अभ्यासपूर्ण वापरले पाहिजे. मजुरीचा प्रश्न आपल्याला माहिती आहे. मार्केट रेटचा आमच्याकडे प्रश्न आहे. हे सगळे प्रश्नाला सोल्युशन आहे नॉलेज, ज्ञान. आता आपल्याकडे एक प्रोजेक्ट आहे, स्मार्ट प्रोजेक्ट आहे. स्मार्ट प्रोजेक्टमधून आपण दर आठवड्याला एक संदेश देत असतो की साधारणतः ह्या वर्षीचे दर काय राहतील, सोयाबीनचे दर काय राहतील, कपाशीचे दर काय राहतील, टोमॅटोचे काय, असे एक 4-5 महत्त्वाच्या पिकाचे दरसुद्धा आपण दरवेळा आपण देत असतो. प्रत्येक आठवड्यातून आपल्याला ते आता रेग्युलर आपण सुरू करू. इवन लागवडीच्या आधी आपल्याला ह्या वर्षी काय दर राहणार आहेत कापसाचे त्याचा पण आपला अंदाज आलेला आहे. तो साधारणतः 7,000चे रेट आपल्याला कापसाचे राहील असा एक अंदाज आहे. सोयाबीनच्या बाबतीमध्ये तसंच आहे. म्हणजे आम्हाला लागवडीच्या पूर्वीसुद्धा आम्हाला दराची माहिती जर मिळाली तर ते प्लॅनिंग करता येतं. स्मार्ट प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला ते करता येतं. आपल्याला हे सगळं काम इतकं महत्त्वाचं आहे. आता हे साधी गोष्ट आहे, आपल्याला हे वाटेल हे सापळा आहे, परंतु सापळ्यामध्ये बऱ्याच लोकांना अटकवायची सवय आहे आपल्याला, बरोबर आहे ना. पण त्याच्यामध्ये आम्हाला आता किडीला अटकवलं पाहिजे. आता खरं आहे का नाही, तर किडीला जर अटकवलं तर, कारण ही किडी काय करते, शास्त्राने तुम्हाला सांगितलं बघा, हम दो हमारे दो आहे. आता मग यांचं तसं नाही, हम दो हमारे 200, 250, 300, 400 असं यांचा प्रकार आहे. यांची मेहनत जास्त आहे. आणि ज्या हवामान जर बरोबर असेल तर 600पर्यंत करतात.
600 अंडी देतात. ते आपलं आयुष्य 25 वर्षात समजा एक पिढी बदलते बरोबर ना. त्यांची पिढी मात्र 28 दिवसामध्ये कंप्लीट होते. 28 दिवस म्हणजे साधारणतः पूर्ण पिकाच्या लाईफ सायकलमध्ये 4-4 पिढ्या त्यांच्या तयार होतात. आणि तुम्ही जर याचा गुणाकार जर केला तर मी एकदा या ठिकाणी वाचलं, ती आळी एवढ्या लांबीची असते बघा. आणि मग 2.5 एकरामध्ये आळ्या जर गोळा केल्या, कल्पना करा, आणि सगळ्या जर आळ्या जर एकमेकासमोर जर ठेवल्या सरपंच आहे, तर आपल्याला पृथ्वीला वेढा घालतील एवढी लांबीच्या आळ्या त्या तयार होतात. किती? आता हे तुम्ही म्हणणार हे साहेब भीती दाखवता तर काय, ते तुम्हाला मी आजचे जागृत करतो का बाबा हे निसर्गाने त्यांना देण्यात आलेली ताकद आहे. मग त्यांच्यामध्ये अंडी आहे, आळी आहे, पतंग आहे आणि कोश अवस्था आहे. मग याच्यामधले 4 अवस्थापैकी एक महत्त्वाची अवस्था कोणती ज्याच्यात आपण नियंत्रण करतो, ती आळी अवस्था आहे. आळी अवस्था आणि आता याच्यामुळं पतंग अवस्था आपल्याला एक नियंत्रण करता येते. आळीमध्ये पण त्याच्यामध्ये प्रकार दिले, कात जसं साप टाकतो तसं त्याच्यामध्ये पण असे कवच कुंडले जे तयार होतात 4-5व्या अवस्थेमध्ये, आणि मग त्याला कुठलंही कीटकनाशक काम करत नाही. आणि आता असं झालं आहे की क्रांती साहेब होते आम्हाला, ते CISR नागपूरला, ते मला त्यावेळेस सांगायचे, साहेब ह्या कीटकनाशकाच्या साठी प्रतिकारक क्षमता जवळपास 400 किडीमध्ये तयार झालेली आहे. म्हणजे अशी याच्यामध्ये पण हे काहीच करत नाही त्याला, ते किडीमध्ये अशी प्रतिकारक क्षमता तयार झाली का याला त्याचा काही परिणाम होत नाही. आता तुम्ही म्हणणार मग साहेब कोणतं कीटकनाशक आहे की ज्याच्यामध्ये प्रतिकारक क्षमता तयार नाही झाली, तर ते जे काय आता हे झाडं दिसतात ना लिंबाचे, तर लिंबाचे झाडे हजारो वर्षापासून आहे, त्याच्यामध्ये प्रतिकारक क्षमता तयार झालेली नाही आणि होऊ पण शकत नाही, का निसर्गाने दिलेलं आहे. पण ते स्वस्त आहे, फुकट आहे म्हणून आपण ते वापरत नाही. तर माझी आपल्याला अत्यंत विनंती आहे की बाबा ते 5% लिंबोळी अर्क तुम्ही वापरा. 3 फवारण्या त्या लिंबोळी अर्काच्या केल्याशिवाय कीटकनाशका विकणाऱ्या दुकानदाराचं तोंड बघायचं नाही. काय म्हटलं मी? तोंड बघायचं नाही. तुम्ही आधी लिंबाचं तोंड बघा, 5% लिंबोळी अर्क मारा. ते नाही त्याच्यातून थोडंसं आपल्याला वाटलं हे लावा, चिकट सापळे लावा. सापळा पिकं मला जिथं 2-4 झाडं दिसले ते आंबडीच्या वगैरे, ठीक आहे, पलीकडे आहे बघा, आंबडी लावा, चवळी लावा. आता जर इथं चवळीचं झाड जर असतं ना, तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो की इकडं 10 फूट आणि इकडं 10 फूट एकही किडी तुम्हाला दिसली नसते. मी स्वतः पाहिलेलं आहे फील्डमध्ये. 31 वर्षामध्ये मी 10 जिल्ह्यामध्ये करोडो शेतकऱ्यांना भेटलो बघा. करोड्समध्ये माझ्या शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट करोड्समध्ये आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की त्या जे चवळीचं झाड असतं तर त्या चवळीच्या झाडावरती सगळ्या किडी गेल्या असत्या. कारण चवळी कसं आहे, नाजूक आहे, कमकुवत आहे, लुसलुशीत आहे, मग त्याच्यावर अटॅक केला असता. मग तिथंच मित्र त्या जे काही ह्या किडीला खाणारे किडी जे आहे त्याला आपण काय म्हणतो, मित्रकिडी. मित्रकिडीला सोपं झालं असतं, कारण शत्रू एका ठिकाणी जर सापडले तर मित्राला सोपं होतं का अवघड होतं? सरपंच साहेब, तुमचे सगळे शत्रू जर एका ठिकाणी सापडले आणि त्यांना जर म्हणजे असं आहे, शेतामध्ये पण तीच परिस्थिती आहे. शेतामधले आमचे जे काही शत्रू आहेत, जे शत्रुकिडी आहे, एकाच ठिकाणी जर असेल तर त्याच्यावरती येणाऱ्या मित्रकिडीला सोपं काम होईल. मग तो काय ढेकण्या येतो, ढेकण्यात तिथं त्याची खाण्याची क्षमता चांगली आहे. दिवसभरामध्ये 25-30 ते मावे खातो, बरोबर ना, का जास्त खाते साहेब, म्हणजे एवढे खाणारी क्षमता त्याच्यामध्ये आहे. मग हे काम आपल्याला केलं पाहिजे. आज कोणी शोधलं हे कीटकनाशक? पॉल मुलर नावाच्या शास्त्रज्ञाने 1939 साली, म्हणजे अजून 100 वर्ष झाले नाही त्याला, तर त्यांनी हे कीटकनाशक शोधले. दुसऱ्या महायुद्धामध्ये दिले ते आणि युद्ध संपल्यानंतर आपल्याकडे आले शेतीमध्ये. त्याच्यापूर्वी पिकं घेत नव्हते का शेतकरी? घेत होते, परंतु नियंत्रण निसर्गामध्ये होतं. ते आम्हाला तो अभ्यास आपण केला पाहिजे. लिबेक नावाच्या शास्त्रज्ञाने NPK शोधलं आणि नंतर मग 16 मायक्रोमीटर शोधले आणि मग ते शास्त्रज्ञांनी परत आत्महत्या केली. मला वाटतं का फार मोठा चुकीचा शोध लावला आणि लोकांना शेतीच्या याच्यामध्ये सगळेच या NPKच्या मागे लागले. म्हणून आता नैसर्गिक शेतीचं आम्हाला काम केलं पाहिजे. नैसर्गिक शेतीचं 50,000 एकरमध्ये आपल्याला काम करायचं आहे. मी आता दिल्लीला मागच्या आठवड्यात जाऊन आलो. सिक्कीमसारखं राज्य, मिझोरामसारखं, नागालँडसारखं, त्रिपुरासारखं राज्य, त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही पिकं होतात, म्हणजे त्या ठिकाणी होणारं तुमचं लिची असेल किंवा त्या ठिकाणी पायनॅपल असेल किंवा त्या ठिकाणी होणारं हळद असेल किंवा त्या ठिकाणी होणारं आलं असेल, हे सगळं सेंद्रिय केलं बघा. आणि सेंद्रिय मालाची आज सगळ्यांना गरज आहे, कारण सगळ्याला आरोग्याची काळजी आहे. आरोग्य सध्या बिघडलेलं आहे, म्हणून ते सेंद्रिय मालाला सुद्धा जायला पाहिजे. आपल्याला ठिकाणी गट पण तयार केले पाहिजे. जिल्ह्यामध्ये आम्हाला 400 गट तयार करणं, 40 कंपन्या तयार करणं,
त्याचं नोंदणी करणं, त्याला सर्टिफिकेट करणं. का नाही तर प्रत्येकजण म्हणलं माझं सर्टिफिकेट आहे, कोणी त्याच्यात वशिला पण लावेल का बाई सर्टिफिकेट म्हणून द्यावं. तसं नाही, याचे रेकॉर्ड ठेवलं जातं, लिहिलं जातं, फोटो काढले जातात आणि 3 वर्षानंतर त्याला सर्टिफिकेट दिलं जातं. तो कामसुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये करायचं आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये खरं तर जे काही प्रमुख पिकं आहेत त्याच्यामध्ये तुमचं हरभरा असेल, तूर असेल, हळद असेल, इवन ऊस. आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये 1400 हेक्टरमध्ये सेंद्रिय ऊस त्यांनी पिकवला आहे. आता त्यांची नोव्हेंबरमध्ये सेंद्रिय हे येऊ राहिले बघा मार्केटमध्ये. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या कारखान्यांनी ती 21 कारखाना मी मुंबईच्या दिल्लीच्या प्रदर्शनात बघितलं. तिथं सेंद्रिय त्या ठिकाणी आता साखर पण यायला लागलेली आहे. आणि मोरिंगा पावडर, मोरिंगाची पावडर, मोरिंगाचे चॉकलेट, हे असं फार मोठा स्कोप आहे. तर त्यामुळं आता आपल्याला नुसतं आता कापूस आणि सोयाबीनकडे न राहता आम्हाला जरा वेगळा विचार केला पाहिजे. आता कापसाचे 5,000 रुपये सरकारने डिक्लेअर केले प्रति हेक्टरी, बरोबर आहे ना. 1 क्विंटल जर कापूस उत्पन्न वाढला तर तो तुम्हाला ॲडिशनल लाभ मिळणार आहे. सोयाबीनचं डिक्लेअर केलं, पण ते त्याला पण आता ज्यांनी ई पीक पाहणी केली इमानदारीनं चांगल्या पद्धतीनं, तर त्यांना तो त्याचा फायदा होतो आहे, आता होणारच आहे. परंतु म्हणून जो पंक्तीला आला ना, म्हणजे पंगत, ज्ञानाची पंगत म्हणतो मी, जेवणाची पंगत नाही म्हणत, ही पंगत आहे, ज्ञानाची पंगत आहे. इथं ज्ञान वाटपाचा कार्यक्रम आहे. आणि जे पंक्ती तिकडे बसलेले आहेत ते उपाशी राहिले बघा. आणि ते परत म्हणणार आमच्या कृषी सहाय्यकाला, तुमचे कृषी सहाय्यक येतच नाही, गावात भेटतच नाही. आता काय प्रत्येकाच्या घरी जाणार आहे का भाऊ, सांगा बरं. म्हणून गट करणं, कंपनी करणं, गटाच्या माध्यमात जास्ती असं लोकांना भेटणं, ही खरी कल्पना आहे. शेतीशाळेच्या माध्यमातून 302 शेतीशाळा जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. प्रत्येक शेतीशाळेमध्ये 25, 30, 40 शेतकरी आहेत. आमच्या बहिणी, माता, भाऊ हे सगळे त्या ठिकाणी जाऊन उन्हातान्हाचं काम करत आहेत. यांना तुम्ही साथ दिले पाहिजे ना. यांना तुम्ही सरपंचाने तुम्ही म्हटलं असं माझं दुसरं काम, एक गटर नाही झाली तरी चालेल सरपंच गावामध्ये, पण शेतीचं काम झालं पाहिजे. एखादं पिविंग ब्लॉक नाही झालं तरी चालेल गावामध्ये, परंतु हे काम झालं पाहिजे. मला माहिती आहे तुमच्या पण मर्यादा आहेत, काही पिविंग ब्लॉक वगैरे लोकांना आवडतं जरा थोडं त्याच्यामध्ये, पण हे काम केलं पाहिजे. सरपंच साहेब, माझं म्हणणं हे आहे, तुम्हाला पटलं आहे म्हणून तुम्ही हसले, पण सगळ्याला पटणार नाही, पण सगळ्याला पटवून घ्यावं लागणार आहे. आता जोपर्यंत शेती सक्षम होणार नाही तोपर्यंत देश पुढे जाणार नाही. आणि म्हणून आता खरंच आजपासून आपल्याला पूर्ण सगळे खाजगी सरकारी शाळा इथं झेंडाचं आपल्याला त्या ठिकाणी झेंडा आपल्याला फडकवायचा आहे. आजच मी आमच्या कार्यालयामध्ये झेंडा फडकवला, आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी फडकवला. आज आम्ही आमच्या EDO साहेबांनी पण कल्पना आणली का म्हणे साहेब चाललो आहे तर आपण सगळ्यांच्या हातामध्ये झेंडा देऊ. द्या, सगळ्यांना झेंडा द्या आणि झेंड्याचा सन्मान ठेवा. एका लाईनमध्ये उभं राहा. आपण या ठिकाणीच राष्ट्रवंदना पण घेऊ, या ठिकाणीच आपण जनगणमन पण घेऊ. त्याचं रेकॉर्डिंग आपलं चाललेलं आहे. पहिल्यांदा जनगणमन आपलं राष्ट्रगीत घेऊया. एकच द्या मला. हां, या थोडंसं असे उभं राहा ना जरा, असे म्हणजे त्या कॅमेरावाल्यांना. सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंगा. जय शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. थांबा 2 मिनटं थांबा. आता तुम्हाला शेवटचं पान काढा. राष्ट्रवंदना आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदना आहे. आपण काढलं आहे सगळ्यांनी. बरं, थोडंसं हे करा. आपण राष्ट्रवंदनेला सुरुवात करूया. सरांच्या पाठीमागे म्हणूया. हां बरोबर. हात कसं पण पाठीमागं. हां चला. तन मन धन हे सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश
सभी धर्मारू पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति कराने। सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने। सद्गुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवाने। रंग राव पंडित भिकारी सबको सुख दिलवाने। विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा। स्पृश्य हटेय सारा देश कलंक मिटाने। सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने। सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने। ब्रह्मचर्य आध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने। सारा भारत रहे सिपाही शत्रु को दहशाने। टुकड़िया दास कहे स्फुरती हो सबको भक्ति कराने। विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा। तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। भारत माता की जय। विश्व के सभी साधु संतों की जय। जनता जनार्दन की जय। धन्यवाद सर. मित्रांनो, या ठिकाणी आज नांदुसा या गावातील प्रक्षेत्रावर श्री संजय जनेकवाडे यांच्या कापूस शेतावर आज आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि त्याचबरोबर पिंक बोलवर एक केंद्रीय गुलाबी बोंडाळीच्या अनुषंगाने एक विद्यापीठाचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञ, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील शास्त्रज्ञ यांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन या ठिकाणी आपणास लाभलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय येडिओ साहेब विजय बेतीवार सर यांनी आपणास या कार्यक्रमाची प्रस्तावना करून पार्श्वभूमी समजावून सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमान भाऊसाहेब बराटे सरांनी एक बहुमूल्य असं मार्गदर्शन आणि सेंद्रिय शेतीची चळवळ कशी जोमानं उभा राहिली पाहिजे, गावामध्ये कसा एकोपा निर्माण झाला पाहिजे, राहिला पाहिजे आणि आपण इतरत्र आपलं ध्यान न देता शेतीवर कसं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि गावकऱ्यांना आणि गावातील पदाधिकाऱ्यांनासुद्धा आव्हान केलेलं आहे की शेती हे प्रथम प्राधान्यानं असावं. आणि त्याचबरोबर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आवाहन केलं की 15 ऑगस्टच्या पूर्वी एक 3 दिवस आपल्या संपूर्ण भारतभर झेंडा हा घराघरामध्ये पोहोचला पाहिजे आणि लहरला पाहिजे. त्या अनुषंगाने आज आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या हाती झेंडा देऊन या ठिकाणी राष्ट्रवंदना केलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सुद्धा राष्ट्रवंदना या ठिकाणी संपन्न झालेली आहे. मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो यानंतर आपल्या
ज्या ठिकाणी सभामंडप तयार आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. तिथे एक आपला कार्यक्रम होईल, स्वागत समारंभ आणि बाकीचं बहुमूल्य मार्गदर्शन, आणि त्यानंतर सर्वांनी अल्पहार करून जायचं आहे अशी विनंती करतोय. सर्वांना विनंती करतोय एक शांततेमध्ये सभामंडपात उपस्थित राहा. मोठा बॅनरचा एक फोटो घ्या. हा इकडे बघा सगळे समोर. असे लक्ष्मणराव जनकवाडे सर काका त्यांना विनंती करतोय. वरिष्ठ शास्त्रज्ञ यानंतर मी यानंतर मुंजाजी चिंचोलकर यांना विनंती करतोय. आपण स्वागत करायचंय. यानंतर संतोबा भिवाजी जनकवाडे यांना विनंती करतोय. कृषी विकास यानंतर चंद्रशेखर जनकवाडे यांना विनंती करतोय. गट विकास अधिकारी नारवटकर सरांचं आपण स्वागत करायचंय. देवानंद जनकवाडे यांना विनंती करतोय. तालुका कृषी अधिकारी देवानंद पांडुरंग जनकवाडे. त्यानंतर तंटामुक्तीचे अध्यक्ष निळकंठ जनक कृषी अधिकारी गजानन हुडेकर सरांचं स्वागत करावं आपण. समिती नांदेड छाया देशमुख मॅडमचं स्वागत करण्यासाठी या गावच्या तलाठी सोलापुरी मॅडम यांना विनंती करते. या गावचे ग्रामसेवक मुगावे सरांना विनंती करते की विस्तार अधिकारी कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी रमेश शिरसाट सरांचं स्वागत करण्यासाठी मी संजय जनकवाडे होस्ट फार्मर यांना विनंती करतोय. शिरसाट साहेबांचं आपण स्वागत करावं. शिरसाट सर या. माली पाटील यांना विनंती करतोय की धनुका ॲग्रोटेक यांच्या प्रतिनिधीचं आपण स्वागत करावं. अविनाश जनकवाडे आणि प्रवीण जनकवाडे यांना विनंती करतोय आपल्या गावचे कृपया पंडित जनकवाडे आणि गजानन जनकवाडे यांनी आपल्या कृषी पर्यवेक्षक नागोरे सरांचं स्वागत करावं. इकडे बघा. गावची सेवा एक 60 वर्षे बजावून ते एक यथोचित प्रकार 71 वर्षाचे बीडीओ साहेबांचं सत्कार शिरगुळे मामा करतील. स्वप्नील नरवाडे यांना विनंती करतोय. पतंगी सरांचा आपण सत्कार कर. आपण देत आहोत. मारुती बाजीराव जनकवाडे. मारुती बाजीराव जनकवाडे कृपया समोर या. सगळ्यांना बोला, पाचींना पण बोला. पाची पण या, नाव घ्या. माधवराव शंकर धाडवे. माधवराव शंकर धाडवे आहेत का? श्रीधर माधव जनकवाडे. श्रीधर माधव जनकवाडे. निळकंठ बापूराव जनकवाडे. निळकंठ बापूराव जनकवाडे. मनोहर शिरगाळे. मनोहर शिरगाळे. इरवंता शिरगाळे या सर. धनुका ॲग्रोबायोटेकच्या माध्यमातून ही सुरक्षा किट सुद्धा वाटप करण्यात येणार आहे सर्व शेतकऱ्यांना. बाजूला आहे ना तुम्ही लाईन मध्ये थांबा. कोण राहिले अजून? अर्धे इकून जा, अर्धे इकून या. लाईव्ह कार्यक्रम चालू आहे शेतावरचा आणि इथला सुद्धा. संपूर्ण भारतभरामध्ये हा कार्यक्रम आज आपला चालू आहे ते पाहता येणार आहे. आपण आता सुद्धा जागेवर बसलं तरी तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला दिसेल. कीटकनाशक फवारणी करताना घ्यावायची काळजी, त्याचबरोबर विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना व गुलाबी बोंडाळी नियंत्रण जनजागृती कार्यक्रम हा या ठिकाणी तिहेरी संगम असा घडून आणलेला आहे.
पांडागळे सर, त्यात कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख सर, त्याचबरोबर गट विकास अधिकारी पुंडलिक नारवटकर सर, त्याचबरोबर विस्तार अधिकारी कांबळे सर आणि मोहीम अधिकारी कपाळे सर, कृषी अधिकारी पुंडलिक माने सर, कृषी अधिकारी छाया देशमुख मॅडम, सर्व सन्माननीय व्यासपीठांना विनंती करते कृपया आपण स्थानापन्न व्हावे. तर आजचा जो विषय होता कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, त्याचबरोबर विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना, गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण याविषयी प्रक्षेत्रावर आपणास माहिती देण्यात आलेली आहे. तर आज या ठिकाणी शेतीविषयक कराव्यात त्याचं निराकरण शास्त्रज्ञ महोदयाकडून केलं जाईल. त्याचबरोबर काही कृषी विभागातील काही योजना असतील त्याच्याविषयी माहिती आपण विचारला तर या ठिकाणी आमच्या कृषी विभागाचे अधिकारी आपणास बहुमूल्य असं मार्गदर्शन करतील. तर एका एकाने जर आपल्याला शेतीविषयी काही अडचण असेल तर कृपया विचारावी. गावातल्या राजकारणाची निगडीत कृपया विचारू नये. कोणाला काही अडचण असेल शेतीविषयक तर निश्चित निसंकोचपणे उठा. या ठिकाणी प्रश्न उत्तराचा तास या ठिकाणी होईल, काही अडचण नाही. पाणी कवा पडते पाणी नाही पीक पाणीच सांगा. काही जागी टावर आहे तिथं व्हायलंय, जिथं टावर नाही, जिथं काही अडचणी आल्या त्यांच्यावर कसं आहे त्यांच्याबद्दल. आणि काही जणांचं होईना बी गेलं असं व्हायला. नवीन बी ऍप घेतला साहेब येणार म्हणून चांगलं तर असं हे करणार. माझं म्हणणं असं आहे साहेब की येलो मॅजिक प्रतिबंधक कोणत्या पिशव्यात हे आम्हाला सांगा. आज आमच्या याच्यात येलो मॅजिक आलाय. प्रतिबंधक अशी जात कोणती आहे? हा कोणती? दुसरा प्रश्न आमचे सायंटिस्ट बोलतील ना. माहित द्या ना, दुसरा माहिती. आणि ज्याला बोलायचं असा वाण की ज्याच्यावरती 100% येणारच नाही असा कुठलाही वाण उपस्थित सध्या उपलब्ध नाही. हां, कारण तो विषाणूजन्य रोग आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे हा बॅग लावली तर याच्यावर येणारच नाही असं निश्चित नाही. परंतु असे वाण की ज्याच्यावर त्याचा कालावधी जास्त आहे, ज्याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त येतो, त्याच्यावर त्याचा प्रादुर्भाव लवकर येतो. म्हणजे उदाहरणार्थ फुले संगम याच्यामध्ये तो या रोगाचा प्रादुर्भाव लवकर येतो आणि त्याचा कालावधी सुद्धा जास्त आहे, जवळपास 110 दिवसाच्या आसपास आहे. मग प्रादुर्भाव लवकर झाला आणि कालावधी जास्त आहे तर त्याच्यामध्ये नुकसान जास्त जसं की गेल्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात आपल्या लोकांचं झालं. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वाणाची लागवड आपण 1-2 वर्ष टाळायची. विषाणूचा प्रादुर्भाव जसा कमी होत जाईल मग नंतर आपण परत पुन्हा या वाणाचा वापर करू शकता. नवीन तरुण पिढी शेतामध्ये काम करणारी काही अडचणी असेल तर कृपया मेटारेझम टायकोडर्मा हे आपल्या नांदेडला का मिळत नाही. आम्हाला गेल्यानंतर 2 ते 3 तास लागले त्या दिवशी जायला. अरविंद सरांनी सांगितल्यावरच गेलो होतो आम्ही. ते पण ठीक. मुळात जी आनंदाची गोष्ट आहे की आपण आता जैविक निविष्ठाकडे वळलो. 2-3 तास वाट पाहून का असे ना, परंतु आपण जैविक निविष्ठा वापरायसाठी एवढा वाट पाहतोय. आपण परभणीपर्यंत इथून 70 किलोमीटर लांब जायला लागलो. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. मागच्या 4-5 वर्षापासून जैविक निविष्ठांचा शेतीमध्ये कृषी क्षेत्रामध्ये खूप चांगले रिझल्ट आपल्याला भेटायला लागलेत. आणि पूर्वी हे फक्त परभणीला कृषी महाविद्यालयातच उपलब्ध व्हायचं. याचा हळदीमध्ये अद्रकमध्ये खूप चांगले रिझल्ट आपल्याला भेटतात आणि ज्याचा क्षेत्र आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून 4 वर्षापासून याची उपलब्धता नांदेड शहरामध्ये कापूस संशोधन केंद्र इथं करण्यात आली. त्याच्याबरोबर सध्या परिस्थितीमध्ये आता त्यांचा जो प्रश्न होता की यावर्षी मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली की सगळ्यांना मिळणार आहे, फक्त आवाज करू नका, वाटप होईल. कृपया शेतकरी बंधूंनो, सर्वांना मिळणार आहे, जागेवर येणार आहे, आवाज करू नका. यावर्षी मागणी खूप जास्त झाल्यामुळं परभणीहून नांदेडला पुरवठा कमी होत होता. कारण तिथंच जसं आता दादांनी सांगितल्यासारखं 2 तास वाट पाहावं लागेल, म्हणजे लाईन आहे. मग तिथंच लोकांना कमी पडायला, त्याच्यामुळे इकडे येणं गेलं. परंतु आपल्यासाठी सांगतोय, काल संध्याकाळी नांदेडला उपलब्ध झालंय. ज्यांना ज्यांना पाहिजे आज येऊन घेऊन जा, उपलब्ध आहे सध्या. जैविक संघाच्या बाबतीत सांगितलं तशाच पद्धतीने दरवर्षी आपण 18 मेला खरीप मेळावा होतो परभणी विद्यापीठामध्ये. दरवर्षी 18 मे तारीख डोक्यात घ्या. 18 मेची खरीप हंगामाचा मेळावा आणि तिथं परभणी विद्यापीठामध्ये बियाणे वाटप केलं जातं विक्रीसाठी. तर त्याच पद्धतीने तिथे तशी अडचण होत होती म्हणून एक मागच्या 2 वर्षापासून
आपल्या कापूस संशोधन केंद्र इथं सुद्धा बियाणं उपलब्ध करून द्यायला लागलेत. त्याच्यामुळे या गोष्टी सुद्धा एक नोंद घ्यावी. आपल्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी इथं सुद्धा उपलब्ध आहे. सर सांगतील तुम्हाला. त्याच्यात भेसळ व्हायला का असं म्हणणं. ऐका सांगतो. भेसळ होण्याचं हे का असं नाही. 2 वर्षाखालपर्यंत विद्यापीठामधलं सुद्धा 150 रुपयेच किलो होतं. मागच्या हंगामापासून शासनाच्या लक्षात आलं की विद्यापीठामध्ये या पदार्थाची विक्री लाखोपेक्षाही पुढे गेली आहे. मग त्याच्यामध्ये शासनानं आम्हाला ही जाणीव करून दिली की त्याच्यावरती तुम्ही एखाद्या घटकाची विक्री करताय निविष्ठेची, तर त्याचा GST टॅक्स आपल्याला देणं बंधनकारक आहे. मग GST तुमच्या त्या 150 रुपयामध्ये विद्यापीठ देईल का? कारण विद्यापीठ ते ना नफा ना तोट्यावर तयार करायला. मग जे GST लागलं त्याची किंमत वाढवली आणि ते 200 रुपये झालं. कदाचित ते GST अजून देत नाही, त्याच्यामुळे ते 150 भेटायला आनंद आहे आपल्याला. जे 150 भेटायला तर ते GST आपल्यालाच लागणार आहे. किंमत वाढण्याचा, विद्यापीठाचा किंमत वाढण्याचं कारण GST. कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे बरेचसे तुमचे शेतकरी इथले येतात. ट्रायकोडर्मा मेटॅरिझम आहे आमच्याकडे, बायोबूस्ट आहे. आता लिंबोळी अर्क तयार केला आहे, डिकम्पोजर तयार केलं आहे. 15 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. विद्यापीठात नसलं तर आम्ही जवळ आहोत की तुमच्या. आणि क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नसते. काय त्याच्यात आमचा व्यावसायिक नफा नाही, काही नाही. फक्त ते कलर याच्यामध्ये नाही. आम्ही फक्त ट्रायकोडर्मा लिहितो आणि मेटॅरिझम. बाकी तुम्ही वापरून बघा, चांगलं वाटल्यानंतर डबल नाही. लिंबोळी ना, लिंबोळीला आपण जेव्हा लागवड करता त्यावेळेस 50 ग्राम DAP खत द्यायचं आणि 3-4 वर्ष झालं की ते खताची मात्रा दुप्पट करत जायची. DAP, डायमोनियम फॉस्फेट प्लस शेणखत, आणि त्याच्यावर एक खैऱ्या रोग पडते, कॅन्कर नावाचा रोग पडते. त्यासाठी ब्ल्यू कॉपरची फवारणी करायची किंवा ट्रायकोडर्मा मेटॅरिझम त्याची आळवणी करायची. फक्त रासायनिक खतामध्ये DAP आणि पोटॅश 200 ग्राम 4 वर्षाच्या झाडाला टाकायचं, प्लस शेणखत. एवढी काळजी घ्या. फुलासाठी सगळंच आहे, पूर्ण एकच आपण करत नाहीत. जर सोयाबीनला जे खत पडलं ते पडलं, कापसाला पडलं ते पडलं. तर माझी विनंती आपणा सर्वांस आहे की फळबाग हे बहुवर्षाव पीक आहे आणि अन्नद्रव्य त्याला मोठ्या प्रमाणात लागत असतं, जे की खरीप हंगामाचे, रब्बी हंगामाच्या पिकाच्या तुलनेत कितीतर पटीने जास्त लागत असतं. तर त्या अनुषंगाने सरांनी आता जसं सांगितलं, 1 वर्षाचं पीक असेल तर पहिल्या वर्षी एक बांगडी पद्धतीनं एक DAP घ्या किंवा 10-26 घ्या, कोणतंही असं एक बांगडी पद्धत करून एक 50-50 ग्रामच्या या तुलनेमध्ये सिंगल युरिया, सिंगल सुपर आणि मिरोटा सेपरेट असतील तर उत्तमच समजा. तर अशा पद्धतीने ते खत द्यायचं. आणि सर सांगितल्याप्रमाणे बोर्डो मिक्सरची बुरशीनाशक आहे बोर्डो मिक्सर, त्याची फवारणी 2 वेळेस करायची, पावसाळ्याच्या पूर्वी एकदा आणि पावसाळ्याच्या नंतर एकदा, जेणेकरून त्याला बुरशीचा अटॅक होणार नाही. आणि जमिनीत जे खत देत असताना जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा किंवा एखादी बुरशीनाशक त्याला एक टाकायचं. अशाच पद्धतीने टाळूस पहिल्या वर्षी 50 ग्राम झाला, दुसऱ्या वर्षी 100 ग्राम, तिसऱ्या वर्षी 150 ग्राम, अशा पद्धतीनं एक 10 वर्षाचं फळ पीक जर झालं मोठं आणि आपल्याला फळं द्यायला उत्तम सुरू झालं तर एक त्याची दुपारी 12 वाजता जिथं सावली पडेल एक गोल रिंग मारायचं दुपारी 12 वाजताच्या. आणि मूळ बुंधा जिथं बुंदा आहे तिथून एक 1.5 फूट सोडून आपल्याला जे अन्नद्रव्य खाणाऱ्या मुळी आहेत, घेणाऱ्या शोषण करणाऱ्या जे केसासारख्या पांढऱ्या मुळी, त्या मुळी पूर्णतः त्याच्या सावलीमध्ये मूळ खोडाजवळ राहत नाही. तर खोडाजवळ कुठलंही खत, पाणी, औषध द्यायचं नाही खोडाला चिटकून, उलट बुरशी होऊन उलट आपलं खोड कुजण्याची शक्यता असते. तर तिथून एक 1.5 ते 2 फूट सोडून आणि दुपारी 12 वाजता इथपर्यंत जेवढा जे आकार आहे, एक 4-5 फुटाचा, 5-10 फुटाचा, तो एक 15 सेंटीमीटर खोलीचा टिचिंग करून घ्यायची त्याला, म्हणजे कुदळीनं छोट्या. आणि त्याच्यामध्ये एक माती काढून एक 3 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक 1.5 किलो पोटॅश अशा पद्धतीने आणि सोबत एक बुरशीनाशक असं मिसळून तो केलेला ट्रेंच आपण खड्डा जो आहे पूर्णतः गोल तो भरून घ्यायचा. आणि त्याच्या बुरशीनाशक नंतर एक 15-1 दिवसाला आळवणी करायची बुरशीनाशकाची. आणि आपले जेवढे झाडं आहेत बुंध्यावर आणि त्याचे बेचके जसे असे फांद्या फुटतात ना, त्याच्यामध्ये एक आपल्याला खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि बुरशीचा होऊ शकतो. याच्यासाठी एक बोर्डो पेस्टची कंपल्सरी 2 वेळेस, एक पावसाळ्याच्या पूर्वी आणि पावसाळा संपल्यावर, म्हणजे जेणेकरून पावसाळ्यात धुवून गेल्यावर एक त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावायचा. आणि त्याच्यामध्येच एक पाणी जर टाकलं, समजा 10 किलो मध्ये 100 लिटर 90 लिटर दुसरं पाणी टाकलं तर बोर्डो मिक्सर तयार होतं, त्याची फवारणी वर घ्यायची झाडावर. अशा पद्धतीने केला. आणि ज्यावेळेस तुमचा आंब्याला मोहर येतो किंवा फुलाला मोहर येतो त्यावेळेस एक जी म्हणजे आपण जिब्रेलिक ऍसिटिक ऍसिड किंवा NA याची फवारणी केली तर फळगळ आणि फुलगळ होणार नाही, याची काळजी अशा पद्धतीने काळजी घ्यायची आपणास. आणि सोबत रस शोषण करणाऱ्या किडीचं एक टाटामिडा किंवा इमिडा क्लोरबिड सारख्या औषधाची फवारणी घ्यायची. करता आला तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं, प्लॅनिंग केलं.
आपली पण उपस्थिती चांगली भेटली. खरं तर आता आपल्याला नैसर्गिक शेतीकडे आपल्याला जायची वेळ आलेली. आता जसं आपण मागत होते ना, आपण विद्यापीठाचं 2-3 तास लागले म्हणे, मला तर आनंद वाटला. आणि ते 2-3 तास काय, तिकडे ते टर्मिनलला गेले का जायचं यायचं, तिथं 2-3 तास म्हणजे लवकर भेटलं बा तुम्हाला, असं मला म्हणायचं. तर निविष्ठा आपल्या गावातच तयार करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला चांगली योजना आहे. साधारणतः 5 लाख रुपयाची मदत त्याच्यामध्ये होतो. आपल्याला आपल्या भागामध्ये ह्या निविष्ठा ज्या आहेत तयार करता येतील, किती चांगली कल्पना आहे. म्हणजे आपल्याला स्वस्त पण मिळणार आहे, खात्रीशीर पण मिळणार आहे, रोजगार पण मिळणार आहे, त्याच्यासाठी प्रशिक्षण पण मिळणार आहे, ते आर्थिक लाभ पण मिळणार आहे. आता तुम्ही नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जो तयार होणारा शेतमाल आहे तो एकट्या दुकट्याने विक्री करण्यापेक्षा, अरे थांब रे बाबा, ते थांब ना, ते खाण्यापिण्यातच सगळा वेळ चाललाय का आपला, थांबा जरा. तर मुद्दा असा आहे की आपल्याला आता नैसर्गिक शेतीकडे जे उत्पादन होणार आहे, मॅडम तलाठी मॅडम, नैसर्गिक शेती जर हो थांबा ना, तलाट्यांच्याकडे लय बाबा थांबा, थांबा ना, काय तलाठी मॅडमला जरा शांत बसू जरा थोडंसं, त्यांना पण इकडचं शिकवू द्या की. आता ग्रामसेवकांनी तलाट्यांनी सरपंचांनी सगळ्याला शिकलं पाहिजे ना. नैसर्गिक शेती शिकल्याशिवाय तुम्हाला विषमुक्त कसं खायला भेटेल आपल्याला, कोणाला विषमुक्त नाही खाल्लं तर आरोग्य कसं काय सुदृढ राहील, ठीक आहे ना. म्हणून आम्हाला या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनी फार्म कर, मला आनंद वाटला की या ठिकाणी 50 लोकांचा गट तयार झालेला आहे. आपले BTM आम्हाला सांगत होते की 50 लोकांचा गट तयार केलेला आहे. बरोबर आहे. कोण कोण या गटातले हातवरती करा. तर 50 गटा, अच्छा नाही, ज्यांनी यादी केलेली, यादीमध्ये कोण कोण आहेत इथं, बर बर. तर ते आता आपण 50-50चा एक गट तयार करतो. 10 गट एकत्र केले की 500 हेक्टर होईल. 500 हेक्टर एक झालं की त्याची कंपनी तयार होईल. आणि तुमच्या भागातल्या निविष्ठा हे तुमच्याच भागात तयार करणं, उत्पादित जो काय माल आहे त्याचं सर्टिफिकेट करणं, त्याचं पॅकिंगसाठी मदत करणं आणि त्याची विक्री व्यवस्था करणं, असं सगळं काम हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून होतोय. आपल्याला थोडंसं 3 वर्ष त्याला वाट बघावं लागणार आहे. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. 3 वर्षामध्ये आपण जे काही जमिनी आपल्याला या ठिकाणी जे काही अति कीटकनाशक, अति खतं वापरून, चुकीचं पद्धती वापरून आपण जे काही जमिनीचा पोत आपण ढासळवलेला आहे, जमिनीच्या मध्ये सेंद्रिय कर्ब आपला कमी झालेला आहे आणि जमिनीची उत्पादकता कमी होत चाललेली आहे. जिल्ह्याची उत्पादकता जर बघितली ती मागच्या 5 वर्षामध्ये स्टॅग्नेट झाल्याची आपल्याला लक्षात येते. म्हणजे त्याच्यामध्ये वाढ न होता आपल्याला उलट डिक्लाइन होते, अशा पद्धतीने कमी होताना सुद्धा आपल्याला दिसते. जिलेबी बाजूला घेऊ तुमची, कशाला दाखवताय लोकांना, ऑनलाईन कार्यक्रम चालू आहे, लोकांना नुसतं जिलेबी दाखवता काय, खायला कोण घालायचं त्यांच्या गावात जाऊन, बसा खाली. असलंच कार्यक्रम झाला, नुसतं दाखवायचा कार्यक्रम नको, खावायचं घालायचं कार्यक्रम पाहिजे. आता ते लोक नुसते ऑनलाईन ते पाहणार हो आणि तुम्ही खाणार. खाणं महत्वाचं का पाहणं महत्वाचं आहे. आता तुम्ही गावकरी मंडळी तुमच्या गावामध्ये पण असा कार्यक्रम घ्या, तुम्हाला पण जिलेबी तुमच्या गावात तुमच्याच खर्चाने खाता येईल. खिचडी पण असे सरपंच दानशूर जर भेटले तर खिचडी पण देतील गावात, खरा ना. नाहीतर सप्ते करताना आपण काय सरकारच्या योजनेची वाट बघतो का. सरकारचा GR येईल, सरकारचं ग्रँट्स येईल आणि मग नंतर सरपंच ग्रामसेवक ते विड्रॉल करतील आणि नंतर खिचडी होईल, असं काही आहे का मला सांगा ना. नाही ना. आपण जे काही लोक चळवळ ज्याला म्हणतो, अध्यात्माची ज्याला जोड दिली, शेतीला अध्यात्माची जोड याच्यासाठी आवश्यक आहे की त्या ठिकाणी तन मन धनाने. पंढरपूरच्या यात्रेला कुठे GR आहे का हो या दिवशी, आहे का. नाही ना. लाखो लोक येतात, कारण का मनातून समर्पण आहे, त्याग आहे. आणि ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यामध्ये यावी म्हणून आज राष्ट्राचं आज आपण झेंडा फडकवला, याच्यासाठी फडकवला. झेंड्याचा आपण सन्मान का करतो का त्याच्यामध्ये असणारे कलर जे आहे ते त्यागाचं प्रतीक आहे. भगवा कलर त्यागाचं प्रतीक आहे, पांढरा कलर शांतीचा प्रतीक आहे आणि हिरवा कलर समृद्धीचं प्रतीक आहे आणि मधलं चक्र जे आहे ते गतिमानतेचं प्रतीक आहे. आणि मग या झेंड्याचा सुद्धा सन्मान आपण तेवढंच करतो. आमचा प्रत्येक सैनिक, प्रत्येक माणूस त्या ठिकाणी त्या झेंड्याच्या प्रती आपला झेंडा सगळ्यात महत्त्वाचा आहे. नाहीतर आज आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी आता झेंड्याची काही कमी नाही भाऊ, वेगवेगळे झेंडे आहेत, परंतु मला असं वाटतं भारत मातेचा झेंडा सगळ्यात वरती राहणं अत्यंत गरजेचं आहे.
विकासाचा झेंडा सगळ्यात वरती राहणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं हा झेंडा हा आमचा प्राण आहे, आमचं प्रतीक आहे. आमचं बलिदान केलेल्या सगळ्या महात्म्यांच्या बलिदानाचं ते सार्थक आहे आणि त्यांचं बलिदान व्यर्थ न जाऊन देणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे झेंड्याचा हे आज आपण कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत पाहतो. या भारत मातेच्या उदरामध्ये, भारत मातेच्या भूभागामध्ये सगळे लोक शांततेने राहतात, सगळे लोक अत्यंत सन्मानाने राहतात, सगळे जाती धर्म पंथ एकत्र राहतात, गुण्यागोविंदाने राहतात. ही आमच्या सगळ्यांची ताकद आहे, लक्षात घ्या. म्हणून राष्ट्रवंदन आपण आज काय घेतली की त्याच्यासाठी घेतली, राष्ट्रगीत काय घेतलं त्याच्यासाठी घेतलं. आणि म्हणून आमचं राष्ट्र बळकट व्हायचं असेल तर पहिल्यांदा शेती बळकट झाली पाहिजे. शेती बळकट व्हायची असेल तर शेतकरी ज्ञानी झाला पाहिजे. शेतकरी एकटा दुकटा होण्यापेक्षा गटाने जर झाला तर पुढे ते काम होईल. प्रक्रियाचा उद्योग, आज मला 2-4 प्रक्रिया उद्योगाला लाभ मिळाल्याचं मला बातमी मिळाली. 35% त्याला अनुदान आहे प्रक्रिया उद्योगाला, आज ग्रुपवरती पडलंय. तर चांगलं असे प्रत्येकाचे उद्योग 400-500 उद्योग आपल्याला करायचे आहेत. त्याच्यामध्ये डाळ मिल असेल, त्याच्यात ऑइल मिल असेल, दुधाची प्रक्रिया असेल. शेवटी कच्चा माल पक्का करून विकला तर आपल्याला 2 पैसे जास्त मिळणार आहे, टिकाऊ मिळणार आहे, खाद्य ते आपल्याला हाताला काम मिळणार आहे. मग आम्हाला ते सुद्धा काम करायचं आहे. फळबागेची सध्या लागवडीची फुकट मोफत फळबाग लागवडीची योजना सध्या सुरू आहे, आपल्याला माहिती आहे. महात्मा जाती सगळे पिकं तुम्ही म्हणताल ते पिकं लावलं तरी चालतंय बघा. असे आपल्याकडे एकूण 60 प्रकारचे MRGS मध्ये आपल्याला फळबाग आहे. तुम्ही त्याच्या पुढे जाणार नाही मला माहिती आहे, म्हणून मी खात्रीपूर्वक सांगितलं, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने फळबागेच्या लागवडीचे सुद्धा सध्या कार्यक्रम चालू आहे. आपण त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी व्हावं. आपल्या जिल्ह्याला 1000 हेक्टरचं लागवड करायची आहे, त्यापेक्षा जास्त लागवड झाली तरी पण शासनाला आनंदच आहे. त्याच्यामध्ये किमान अर्धा एकर लावायचं. अर्धा एकराच्या पुढे तुम्ही लावू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता काही शेतकरी ते मोठे असतील, 5 एकरापेक्षा जास्त असतील, त्याला भाऊसाहेब फुंडकरची योजना आहे, त्याच्यातून आपल्याला लाभ घेता येईल. आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला फळबागाची आता सध्या सीझन चालू आहे. आणि दुकानदार मंडळीनं माझ्या या लाईव्ह प्रोग्रामच्या माध्यमातून हीच विनंती राहील की बाबा हे जे काही वेगवेगळ्या कलरचे जे काही आपल्याला बाटल्या तुम्हाला दाखवण्यात आल्या तुमच्या दुकानात आहे, तर या बाटल्या पहिल्यांदा हिरव्या रंग, नंतर पिवळा रंग, नंतर तुमचा लाल रंग शेवटी, नाही का, अशा पद्धतीचा क्रम ठेवा. कारण तुम्ही हे क्रम ठेवला तर तुमचं लायसन आम्ही ठेवू. कारण क्रम ठेवला नाही तर लायसन ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण परवाना अधिकारी म्हणून मी जिल्ह्याचा परवाना महिलाची जबाबदारी आहे, काही त्यांना सांगणं बाबा अशा पद्धतीने काही चुकीचे औषधं देऊ नका. कारण गेल्या वर्षी मी बघितलं साहेब, कापसावरती दही आला होता, दह्याचे साठी औषध देण्यात आलं होतं. मला असे शेतकरी बसलेले होते, पावती दाखवली, म्हणजे साहेब आता घरी आपल्या शेतावरच चला. आम्ही गेलो, 2300 रुपयाचं औषध घेण्यात आलेलं होतं आणि 2300 रुपयामध्ये 23 पैशाचं सुद्धा औषध त्या रोगाचं नव्हतं. कशाचं नव्हतं? रोग वेगळा आणि औषध दुसरंच. पैसे गेले ना भाऊ. म्हणून अशा पद्धतीची चूक कोणी करू नका. जर नाही समजलं तर आमचे कृषी सहाय्यक आहेत, आमचे वेगवेगळे अधिकारी आहेत, पर्यवेक्षक आहेत, मंडळ आहेत, आम्ही शास्त्रज्ञ आहोत, तर सगळे तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहोत. चुकीचं औषध देऊन एक तर पहिल्यांदाच आपले बियाणं घेण्यामध्ये धावपळ झाली, काही ठराविक वाहनाची मागणी झाली आणि त्याच्यामध्ये थोडंफार गडबड झाली, म्हणजे शोधण्यामध्ये, नाही का, शोधण्यामध्ये म्हणतो मी. तर त्यासाठी आता काय होतं का असं मला एक सांगा, का कापूस निघाला आणि अमक्या जातीच्या कापसाला जास्त भाव आहे, तमक्या जातीच्या भावाला कमी भाव आहे, असे का मला सांगा बरं. नाही का? आहे का? काय आहे का? नाही आहे? नाही आहे ना. फारसा त्याच्यामध्ये फरक नाही आहे. कापसाच्या जातीनुसार त्याला भाव मिळत नाही, म्हणून जातीच्या जास्त मागं लागू नका. कापसाच्या सगळे एकच आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आईबाप एकच आहे हे पण लक्षात ठेवा. म्हणजे कापसाचे पण आणि आपले पण, नाही का. म्हणून आपण फार याच्या मागं न लागतं. कारण आमच्या सायंटिस्टने जाती 2च नर आणि मादी तयार केलं आणि त्यांचं मिलन करून नंतर मग त्याचं अपत्य तयार झालं आणि त्याचं मग हायब्रिड तयार झालं, ठीक आहे ना. तर पहिल्या तर सुधारित जाती होत्या. सुधारित जाती आपण विद्यापीठामध्ये अजून काही जाती आहेत का, ते बियाणं घरचं बियाणं आम्हाला वापरता येतं, तेच बियाणं आम्हाला कित्येक वर्ष त्याच्यात सुधारणा पण करता येते. आता त्याचे पण दिवस आलेले आहेत. नैसर्गिक शेतीमध्ये आम्हाला तो पण विषय घ्यायचा आहे.
की आम्हाला जे काही पारंपरिक बियाणं आहे त्याचं संवर्धन केलं पाहिजे. कारण आज जर आपण मार्केटमध्ये गेलं तर 10पेक्षा जास्त व्हरायटीच्या आपल्याला भाजीपाला भेटत नाही. भेटतो तर टोमॅटो वगैरे ते, परंतु आपल्या आता परवा दिवशी एका गावात होतो, 52 प्रकारच्या भाजीपाला तिथं आहे. ते साखरकर म्हणून त्यांच्याकडे 450 प्रकारचे पारंपरिक बियाणे त्यांनी संवर्धन केलेलं आहे. फक्त त्याची खोली बघितली तर 12 बाय 15ची खोली होती आणि त्यांनी 450 प्रकारचे बियाणं संवर्धन केलेलं आहे. जुनं ते सोनं बाबा, बरोबर आहे का नाही? तर जुनं ते सोनं हे तुमच्यासाठी जसं लागू आहे तसं बियाण्यासाठी पण लागू आहे. त्यामुळे आपल्याला जुन्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये शास्त्र त्याच्या पाठीमागे लपलेलं आहे आणि ते शास्त्राचा अभ्यास करा आणि शास्त्रीय पद्धतीने शेती करा. आमचे सर्वच आमचे अधिकारी कर्मचारी तुम्हाला मार्गदर्शन करायला नेहमीच पुढाकार घेत आहेत. पुढं मागं काही कमी जास्त झालं की बाबा आता फार त्या ठिकाणी एका माणसाकडे 5-5, 6-6 गावं आहेत, तर थोडंसं गट केलं तर अजून त्यांचं काम सोपं होईल, तुमचं काम सोपं होईल. गटाने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून स्थानिकरित्या निविष्ठा निर्माण करणं, ह्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल असं मला वाटतं. परत एकदा आपण सगळ्या आयोजकांनी चांगलं काम केलं. तुम्ही पण बसलात आता आणि काही मंडळी ज्याला भुका लागल्या त्यांनी थोडंसं तिकडे आक्रमण केलं, काय हरकत नाही. परंतु जे दमदार आहेत त्यांनी दमदार इथं थांबले. आपल्याला दमदार लोकांची गरज आहे, नाही का? तर दमदार लोक आहेत, कामदार लोक आहेत, निर्व्यसनी लोक आहेत. आणि खरं तर मला आपले रिटायर झालेले पोलीस पाटील साहेब 71 वयामध्ये पण दात बघा ना मोत्यासारखे चमकतात. आताचे पोलीस पाटील बघितले सगळे म्हणत नाही मी, पण काही पोलीस पाटील तर काय आता नकोच बोलायला. ऑनलाईन कार्यक्रम चालू आहे. जरा पोलीस पाटलांनी माझी सगळ्यांना विनंती आहे की यांच्यामध्ये शिस्त आहे, यांच्यामध्ये त्याग आहे, यांच्यामध्ये जे काही स्वतःचं स्वयंशिस्त आहे ती पहिल्यांदा पोलीस पाटील म्हणून आपण पण लावून घेतले पाहिजे आणि मग दुसऱ्याला सांगितले पाहिजे. पोलीस पाटीलला जर डोलायला लागले तर गावात दारूबंदी होईल कशी भाऊ? सांगा ना भाऊ. सरपंच मॅडम तुम्ही आहेत ना, ताई सरपंच आहेत ना तुम्ही, तर तुम्हाला वाटत असेल गाव आपलं दारूमुक्त व्हावं. वाटतंय का नाही वाटतं? मनापासून वाटतंय का नुसतं? तुमचे पती कदाचित पेत नसतील म्हणून तुम्हाला काय त्याचं एवढं टेन्शन नाही. परंतु ज्या माता भगिनीचे पती त्या ठिकाणी पिऊन लोळतात आणि ज्यांचे घर उद्ध्वस्त झालेले त्या मातेचं दुःख जाणून घ्या. मी बघितलं 5 गावामध्ये हे काम केलं आणि 5 गाव दारूमुक्त झाले भाऊ. महिलांनी केले, मी नाही केले. 5 गावामध्ये दारूमुक्त होण्याचं काम त्या महिलांनी केलं. आज पण ते वर्षभर झालं तरी पण दारूमुक्तच आहे. नाही तर फक्त कार्यक्रम पुरतो नाही, महिना 15 दिवस नाही, तर ते झालं. जामदरी सारखं झालं, कांडली झालं, बारवा झालं, जाडेजानी झालं, हे सगळे दारूमुक्त झालेले गावं आहेत. ते पण आपल्याला काम केलं. कारण व्यसनाधीनतेमुळे सगळ्यात जास्त आत्महत्या आहे असं माझा निष्कर्ष आहे. व्यसनाधीनता जास्त वाढली त्याच्यामुळे म्हणून मी दारूबंदी खात्याला पण पत्र लिहिलं की बाबा जसं आता आम्ही कीटकनाशकं खरेदी करताना त्याचे बॅच नंबर लिहितो, एक्सपायरी डेट लिहितो, कराय का नाही, सगळं लिहितो का नाही पावती, तसं ते पण घेताना म्हणजे ते म्हणतो मी ते घेताना पण पावती परमिशन पाहिजे ना. कोणाला पण नाही पेता येते, त्याला लायसन लागतं भाऊ, त्याला डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं. 20 रुपयाचं काहीतरी लायसन असतं, पण ते 20 रुपये महत्त्वाचेच आहे ना. म्हणून बिना लायसनने दारू विक्री नाही झाली पाहिजे, हा एक मोठा विषय फार महत्त्वाचा आहे. आणि मग त्या पद्धतीनं खरं तर व्यसनाधीनता कमी जर झाली तर आम्हाला त्या ठिकाणी थोडंसं काहीतरी शिस्त राहील. नाही तर आज मोबाईलचं एक व्यसन लागलंय, ते व्यसन कसं सोडवायचं मला तर काय कळालं नाही. परंतु आता दुसरे व्यसन तरी सोडले पाहिजे बाबा, बरोबर आहे का नाही? तर आम्हाला ते पण काम केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी निर्व्यसनी राहावं, चांगलं सुदृढ राहावं, चांगलं गाव पुढे न्यावं, गाव एकत्र असावं. सरपंच मॅडमला असं वाटलं पाहिजे की माझ्या गावामध्ये सार्वभौम ग्रामसभा होतात, माझं गाव निर्व्यसनी आहे, माझं गाव पोपटराव पवारांसाहेबांचं गाव आहे, राळेगणसारखं गाव आहे, आता कांडलीसारखं गाव आहे. कांडलीमध्ये 95% आदिवासी समाज आहे, 95% आदिवासी समाज आहे. पण आदिवासी समाजामध्ये थोडंसं व्यसनाधीनता जास्त असते नाही का. किनवट वगैरे भागामध्ये जरा जसं असं तिकडे जाऊ तसं वाढत जाते. मला आदिवासी गावच पहिल्यांदा करून बघू व्यसनायुक्त होत आहे का. तर आतापर्यंत झालेले 5 पैकी 3 गावं हे आदिवासी समाजातले आहेत, जे व्यसनातून मुक्त झालेले आहेत, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला विश्वास नसेल बसेल तर ते ऑनलाईन आहे, माझं रेकॉर्डिंग होत आहे. तुम्ही कधी पण तुम्हाला नंबर देतो, निर्गुणाताईचा नंबर देतो, लगेच फोन लावून तुम्हाला सांगतो. तुम्हाला बारवेच्या कार्यकर्त्यांचा नंबर देतो. हे सगळ्या लोकांना फोन करून विचारा.
त्यांनी ते केलेलं आहे. आपल्याला हे काम करायची गरज आहे. खरं आपल्याला व्यसनाधीनतेमुळे कोणाची प्रगती झाली नाही. कुठले आपले देव असतील, कुठले संत असतील, कोणी पण व्यसनाधीन नव्हते भाऊ, खरे खात नव्हते. तंबाखू सांगा ना, आम्ही त्यांना मानतो, त्यांच्या पायावरती मस्तक ठेवतो, त्यांचं अनुकरण केलं पाहिजे ना आपण, का नाही का? नाहीतर आपल्या इकडे खरा खातोय चाललंय देवाला. काय देव काय बोंब मारेल तुम्हाला सांगा ना. तुम्ही आधी निर्व्यसनी व्हा, आधी तुम्ही तुमचं थोडं समर्पण करा, तर देव तुमच्या घरी पण येईल ना. मग सावतामाळ्याच्या घरी येतोच ना पांडुरंग, येतो का नाही? सावतामाळ्याची घरी पांडुरंगाची पालखी जाते, सावतीमाळा आरणला जाते, म्हणून ते सगळं आहे. परत एकदा मी थोडंसं बाकीचं पण बोललो, पण काही लोक अजून थांबतो मी आता. काय किती वेळ बोलायला लावतं मला? चला, धन्यवाद. जय गुरु. तसेच कापूस संशोधन केंद्राचे भेदे सर, पांडागळे सर यांनी वेळातला वेळ काढून आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ दिला आणि शेतातील फवारणी कशी करावे, कीटकनाशकांचा वापर कसा करावा याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. त्याबद्दल तसेच आमच्या गावाचे ग्रामसेवक, तलाठी मॅडम तसेच पोलीस पाटील यांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली व आम्हाला तसेच मार्गदर्शन केलं. आणि आमच्या गावातील सर्व गावकरी मंडळींनी सर्व कार्यक्रम शांत चित्ताने ऐकला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आपल्या गावचे सर्वांचे मार्गदर्शक लक्ष्मणराव पाटील जनकवाडे काका यांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचं रितसराचं आभार प्रदर्शन करा. नांदुसा येथे महाराष्ट्र शासन व कृषी विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी व विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना व गुलाबी बोंडअळी नियंत्रण जनजागृती कार्यक्रमाकरता आमच्या गावात हे कार्यक्रम आयोजित केला. प्रथम त्या आयोजकाचे मी आभार मानतो. खरंच या छोट्याशा गावात एवढा कार्यक्रम ठेवणं आम्ही आमचं महत् भाग्य समजतो. आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन हे माझ्याकडे दिल्यामुळं मी आयोजकाचं स्वागत करतो. तरी या कार्यक्रमाला आमचे लाडके जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीयुत भाऊसाहेब बाराटे, व दत्तकुमार कळसाईत सर, उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड, विजय बेत्तीवार सर, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, डॉक्टर देविकांत देशमुख सर व शास्त्रज्ञ के पोखरणी, डॉक्टर अरविंद पांडागळे सर, शास्त्रज्ञ व कृषी विद्यापीठ परभणी, डॉक्टर भेदे बसवराज सर, कीटक शास्त्रज्ञ व नारवटकर सर, गट विकास अधिकारी, आणि सिद्धेश्वर मोकळे सर, तालुका कृषी अधिकारी नांदेड, सचिन कपाळे सर, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, पुंडलिक माने सर, कृषी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, श्रीमती छाया देशमुख मॅडम, कृषी अधिकारी, श्री सतीश लकडे सर, कृषी अधिकारी, कांबळे विस्तार अधिकारी, श्री नगुरे दीपक, कृषी पर्यवेक्षक, श्रीमती सुप्रिया शिंदे, कृषी पर्यवेक्षक, श्री शिरसाट रमेश सर, राशी सीड्स आणि पतंगे सर, राशी सीड्स. आता या दोघांना जरासं मी थोडं सूचना करतो. जसा हे कार्यक्रम तसंच आमच्यावर जरासं काय म्हणतात याचा कार्यक्रम जरासा देत जा आम्हाला. काहीतरी काय म्हणतात त्याला सर, हा डेमॉन्स्ट्रेशन किंवा हे जर आम्हाला दिले तर आम्हाला बरं वाटतंय साहेब. एकाच प्लॉटचं का व्हायना, श्री पतंगे सर आणि धनुका अग्रोटेक
आणि गावातील परिसरातील सर्व मंडळी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ज्येष्ठ नागरिक हे सर्व या कार्यक्रमाला आले, आवर्जून उपस्थित राहिले आणि सरांनी आम्हाला गाववाल्याला मार्गदर्शन केलं. मी सर्वांचे खूप खूप आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर. धन्यवाद सर्वांचे. आणि या ठिकाणी